धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, पायी विठी पडले तो संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ। भवनदीचा झाला तारा, भवनदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ। तुका म्हणे मंगळ आता, तुका म्हणे मंगळ आता, कोण दाता याहुणी संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ। विठ्ठल नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती
नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चला प्रथम नमन करुणी गणनाथा उमा शंकराची सुता चरणावर ठेवून माथा साष्टांगात दंडवत महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रिहिं समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्नं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते कैलासे राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी जळाणी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी दयांचे किनिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग महान भगवत भक्त पंचविद निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच हिंदहृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा खऱ्या अर्थानं संत भेटीची महती प्रतिपादन करत असताना संत भेटीच्या महती बरोबरच त्यांच्या भेटीची महती या ठिकाणी प्रतिपादन करतायत विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरू करण्यापूर्वी या कार्यक्रमाचा अल्पसा परिहारसा प्रतिवर्षाप्रमाणे आणि याही वर्षी खऱ्या अर्थानं आपल्या श्री क्षेत्र भीमरा तालुका देगरोल जिल्हा नांदेड या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह व भगवान महादेव मंदिरांच्या कलशारोहण सोहळ्यानिमित्त खऱ्या अर्थानं या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी सुरू आहे आणि त्यातील चौथ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी माझ्याकडे आली त्यासाठी प्रथमतः धन्यवाद आहे। अतिशय सुंदर आणि देखण्या नियोजनात चालणारा हा कार्यक्रम आहे आणि त्याही दिवसाप्रमाणे चौथ्या दिवसाप्रमाणे अतिशय अप्रतिम आणि अवर्णनीय उपस्थिती या ठिकाणी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या ठिकाणी उपस्थित आहे। खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील नामांकित दिग्गज कीर्तनकार या कार्यक्रमात खऱ्या अर्थाने येणार आहेत आणि येऊन गेले आहेत। त्या अनुषंगाने हा कार्यक्रम या ठिकाणी मला प्राप्त होत असताना ज्यांनी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने संपर्क साधला या ठिकाणी माझे परमस्नेही परममित्र माझे जीवलग मित्र महाराष्ट्रातील नामांकित पकवाज वादक खऱ्या अर्थानं
माझ्यावर नितांत प्रेम करणारे आणि अत्यंत गोड स्वभावाचे आमचे आदरणीय सुनील महाराज पांचाळ्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. खऱ्या अर्थानं अतिशय सुंदर नियोजनात आणि सुनील महाराजांनी आम्हाला फोन करावा आणि आम्ही तारीख लिहून न घ्यावी असं होणार नाही. खऱ्या अर्थानं त्यांचं आमच्यावर असणारं नितांत प्रेम आहे आणि त्या अनुषंगानं महाराज या ठिकाणी उपलब्ध आहेत. भरपूर फोन केले सुनील महाराज, आपण मला खूप फोन केले. माझ्या बापाचे फोन नाही हो सकाळपासून एवढे आले, महाराज तुम्ही कुठपर्यंत आले. आणि ते प्रेम असंच नाही वाढत गेलं, ते आता उद्या गेल्यानंतर मी मला फोन करणार आहे तुम्ही कुठं पोचले. आणि म्हणून खऱ्या अर्थानं असा असणार आमचा हा तरुणाईचा ऋणानुबंध आहे. आणि त्यांच्या या विशेष संपर्कातून, सप्ताह कमिटीच्या संपर्कातून हा कार्यक्रम मला प्राप्त झाला आहे. खऱ्या अर्थानं त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं जी वारकरी शिक्षण संस्था आहे, या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था, शिरोळ, जानापूर तालुका, उदगीर जिल्हा लातूर या शिक्षण संस्था आणि खऱ्या अर्थानं या सगळ्या मुलांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. अतिशय सुंदर या ठिकाणी या कार्यक्रमाच्या अनुषंगानं पक्वादाची साथ करण्यासाठी माझे परमस्नेही जिवलग मित्र, खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचे संयोजक हरिभक्तपरायण संदीप महाराज पांचाळ या ठिकाणी आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांचा हृदयातून धन्यवाद आहे. संस्था आपली जी नाही आणि महत्त्वाचं म्हणजे मोफत आहे. खूप हिदून लेकरं लई कष्ट करतात बरं का. खऱ्या अर्थानं महाराज तुमच्या सगळ्यांचं कष्ट आहे. आज इथं मुलं एवढी उभी राहणं, अहो 2 लेकरं घरात सांभाळणं लय अवघड आहे, खरंच लय अवघड आहे. आता मला माहिती नाही, कसं मी बाप आहे ना, 2 लेकरं घरात सांभाळ. आता हितलीच लेकरं बाईसलेली कसली चुळबुळ करतात, त्यांची चुळबुळ सुरू झाली. आता माझं लक्ष आहे त्यांच्याकडे, लक्ष नाही का खऱ्या अर्थानं. आणि म्हणून या अनेक मुलं सांभाळत असताना अनेक अडचणी पण येतात आणि तुमच्या खऱ्या अर्थानं अनेक तुमच्यासारखे दातृत्ववान लोक आहेत. म्हणून तुमच्या दातृत्वातून, तुमच्या आर्थिक सहाय्यातून खऱ्या अर्थानं ही लेकरं सांभाळण्याचं काम महाराज करतात. आणि कोण्याही 1 रुपयाची मदत कधी माईकवर महाराज मागत नाहीत आणि ते खूप महत्त्वाचं आहे. आणि तरीही मला माहिती आहे या गावातूनही खऱ्या अर्थानं असे अनेक दातृत्ववान लोक आहेत. बघा ही लेकरं इथं उभी आहेत, यांचे मायबाप कुणास ठाऊक, पण खऱ्या अर्थानं यांचे मायबाप आनंदले असतील, कारण की आज ही टाळ घेऊन लेकरं उभी आहेत. आणि आईबापाला याच्यापेक्षा मोठा आनंद काय. मी एक सांगतो तुम्हाला, आमची लेकरं किती भारी ही टाळ वाजवतात हे महत्त्वाचं नाही, या वयात ही टाळ घेऊन उभी आहेत ना, ही गोष्ट खूप महत्त्वाची, लक्षात घ्या. म्हणून खऱ्या अर्थानं अतिशय सुंदर नियोजन आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी गायनाची साथ करण्यासाठी वारकरी भूषण, अतिशय अप्रतिम आणि गोड आणि वर्चस्व केलेला ज्यांचा आवाज आहे, असे हरिभक्तपरायण विशाल महाराज पांढरे आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. या अनुषंगानं खऱ्या अर्थानं अमोल महाराज बेलगावकर आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांच्या हृदयातून धन्यवाद आहे. अजून कोण गायक आहेत? हरिभक्तपरायण संतोष महाराज आहेत. सगळेच बरं, सगळेच ज्यांची नावं घेतली ते देव आहेत, राहिले ते महादेव आहेत. सगळ्यांचं खऱ्या अर्थानं धन्यवाद आहे. काय महत्त्वाचा माणूस राहून जातो कार्यक्रमाच्या अनुषंगानं, हे सगळे सप्ताह कमिटी त्यांचं धन्यवाद आहे. खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाच्या अनुषंगानं बहुतांश मुस्लिम समाजाचंही या कार्यक्रमाला सहकार्य आहे. आणि हा रमजानचा महिना आहे आणि खऱ्या अर्थानं हा पवित्र रमजानचा महिना मानला जाणारा, आणि त्यात या पवित्र महिन्यात आज रमजानचा 3रा दिवस आणि त्यातली 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे, आणि त्या अनुषंगानं मुस्लिम समाजाचंही सहकार्य या कार्यक्रमाला आहे. या अनुषंगाने इथं मला असं वाटतं उपास सोडायला आमचे सगळे बांधव या ठिकाणी उपस्थित असतात असं महाराजांनी मला सांगितलं. मला आनंद वाटला. म्हणजे या ठिकाणी हे महत्त्वाचं आहे, ही लोक जरी फडकरी असली तरी यांनी जात धर्म पंथ मनात काही न ठेवता सगळे मिळून एकत्र प्रेम करतात. म्हणून बेमरावाल्यांसाठी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, यारे यारे लहान थोर याती भलती किंवा सखळांची येथे आहे अधिकार. अनेक जाती धर्माची माणसे या मातीत जन्माला, कबीर लतीफ मोमीन मुसलमान, अनेक जाती धर्माची. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखे नाम तोच धन्य, ज्याचे मुखे नाम तोच धन्य.
वाजवा एकदा प्रमाण झालं. वा, अमोल महाराज गाव कुठलं? बेलगावकर म्हणजे इथंच आहे का? लातूर मधले का? वा वा, इकडे कलाकारांची कमीच नाही. वाशिम, लातूर, मराठवाडा ही म्हणजे कलाकाराचीच भूमी खऱ्या अर्थानं. ही पवित्र पावन संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. आणि म्हणून त्या अनुषंगानं गाणारे चांगले बी आहेत आणि पाठातले बी आहेत बऱ्यापैकी. आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे. आपल्या सगळ्या सप्ताह कमिटीचा धन्यवाद. सुनील बाबा सगळ्यांचं धन्यवाद. यांनी माझी कुणी जात धर्मपंथ पाहिलं नाही, कुणाच्या मनालाही जातीचा स्पर्श झाला नाही की कसं काय बोलायचं. आपले महाराष्ट्रात अनेक राज्यात एवढे कीर्तनकार आहेत, पण नेमकं मुसलमानाचाच बाबा कसं काय बोलवायचा असं कोणाच्या मनालाही वाटलं नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुमचं हृदयातून धन्यवाद आहे. आणि त्या अनुषंगानं वारकरी संप्रदायाच्या खऱ्या अर्थाने ही परंपरा याला स्पर्श करत थोडं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मला माहिती आहे छत्रपती शिवाजीराजे शेवटच्या खऱ्या अर्थानं काही 15 ते 20 मिनिटात महाराजांवर बोलण्याचा प्रयत्न करेल. तत्पूर्वी अभंगाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून त्या अनुषंगानं मागे एकदा आपल्या गंगनबीडमध्ये आलो होतो आणि त्या अनुषंगानं पुन्हा एकदा या ठिकाणी येण्याचा योग आहे. अतिशय सुंदर धर्ममंडप आहे आणि जाहिरात लय भारी केली आहे तुम्ही. म्हणजे आल्या सगळ्या महाराजांची एंट्री, सगळ्या महाराजांच्या स्टेटसला हे गणित. तुमचा कार्यक्रम लय व्हायरल आहे बरं का. व्हायरल समजा ना तुमको, व्हायरल इन्फेक्शन नाही, कार्यक्रम व्हायरल आहे. या ठिकाणी आमचा हा यूट्यूबचा चॅनल आहे गजर नामाचा गजर. नामाचा गजर काय आणि गजर नामाचा काय, पण ते सर्च होताना नामाचा गजर. तुमचं नाव काय बंधू? नामदेव दादा आहेत. नामदेव दादांसाठी एकदा जोरदार टाळे वाजवा. अतिशय गडी द्या कना बी जरा स्माईल असते चेहऱ्यावर नेहमी, त्याच्यामुळं कसं समोर असं स्माईल देणार असलं की मग जरा कीर्तन करायला आनंद वाटतो. या ठिकाणी त्यांचंही कष्ट, अपार कष्ट. हा यूट्यूबचा चॅनल अखंड महाराष्ट्रच नाही अनेक राज्यात हे कीर्तन पोहोचतं यूट्यूबच्या माध्यमातून. आपल्या कार्यक्रमाची खूप मोठी जाहिरात होते. म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला कळतं की बेमिरातला कार्यक्रम किती मोठा आहे, कर्नाटकला कळतं किती मोठा आहे, तिकडे हैदराबादमध्ये कळतं. हां, सगळे जागे आहेत बरं का, लक्ष नाही का. माझ्या दाढी का बघताय का तुम्ही? यार ते काय अफजल खानाची दाढी होई तेव्हा, ती महाराजांच्या मावळ्याची दाढी इकडे. विठ्ठल विठ्ठल अजूनही लोकांना प्रश्न आहे की माणूस मुस्लिम समाजाचा असू शकतो का? आता जे संत होऊन गेले शेख मोहम्मद बाबा श्रीगोंदामध्ये, त्यांचा संजीवन समाधी आहे तिथं. 326 वर्ष झाली. मी कालच तिकडं परवा कीर्तन करून आलो. आणि शेख मोहम्मद बाबांचं खूप मोठं काम आहे. शेख मोहम्मद बाबांनी आणि त्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम ऐक्य श्रीगोंद्यामध्ये जपलं जातं. लक्ष देऊ नये का? श्रीगोंद्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम ऐक्य जपलं जातं. शेख मोहम्मद बाबांची संजीवन समाधी आहे. आणि खऱ्या अर्थानं म्हणून त्या ऐक्याचं, सामाजिक ऐक्याचं भान राखत अतिशय सुंदर मोठा अखंड हरिनाम सप्ताह त्या ठिकाणी होतो. हे सांगायचं तात्पर्य शेख मोहम्मद बाबा हे मालोजी राजेंचे गुरु आहेत. लक्ष देऊ नये का? मालोजी राजे भोसले म्हणजे अर्थातच छत्रपती शिवाजी राजांचे आजोबा. म्हणजे ज्या वेळेस हा इतिहास असा सांगितला जातो, पहा बरं का, की मालोजी राजेंना ज्या वेळेस महाराज लेकरं होत नव्हती त्यावेळेस शेख मोहम्मद बाबांनी आशीर्वाद दिला. आणि बीडमध्ये दर्गा आहे. खऱ्या अर्थानं त्या दर्ग्याला जाऊन त्यांनी नतमस्तक झालं, तिथला आशीर्वाद घेतला. आणि मग 2 लेकरं झाली. एक शहाजी राजे आणि दुसरे शरीफजी अशी ही 2 नावं आहेत. लक्ष देऊ नये का? म्हणजे हिंदू मुस्लिमचं ऐक्य तुमच्या गावात आहे म्हणून सहज बोललो. आता मी फक्त हा भंग घेत आहे बरं, चिंतन विंतन पाठ नाही करून आलेलो. त्यामुळे तुमचे जेवढे प्रसन्न चेहरे दिसतील तेवढं सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य आहे की ही भूमी बलिदानाची, ही भूमी त्यागाची आहे. ही भूमी 18 पगड जातीन 12 बलुतेदारांची. हा महाराष्ट्र अनेक जणांनी उभा केलेला आहे. आजचं हे जबाबदारीचं कीर्तन आहे माझ्याकडं. पंचक्रोशीतून अनेक ठिकाणी लोक बघायला आलीत. नुसती बघायला आलीत पहिली. मला कसं आहे बघायला बिलं येते तर ऐकायला येणारा वर्ग नंतरही. लक्ष देत नाही का? मला कोणत्याच गोष्टीचा अहंकार नाही आणि मी जाणीवपूर्वक जातीचा उल्लेख करतोय. आणि त्या पद्धतीत आपल्या या बिमण्यामध्ये खऱ्या अर्थानं सुंदर सप्ताह चालू आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी मला बोला, हा भंग लय सोपा आहे, अगदी सरळ आहे. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो, संदेहाच्या सुटल्या गाठी झालू पोटी शीतळ.
तुम्ही सुरुवातीला झोपायला लागले का काही नाही? अजून तुम्ही सुरूच नाही केलं गड्या. हे 9 ते 11 कीर्तन लय जड असतं कीर्तन करायला. सब रेटके खाके आले रे इथे आणि त्यात त्यांना रेंज आणायची म्हणले अवघडी ते. आणि ते लोक काय काय अशी समोर बसतात हसतच नाही हो, जीवावाल्या गदा अशी बसतात. फोडीली गोवारी तैसा दिसे तोंडावरी, तैसा दिसे तोंडावरी, तैसा दिसे तोंडावरी. फोडीली गोवारी तैसा दिसे तोंडावरी, तैसा दिसे तोंडावरी, तैसा दिसे तोंडावरी. फोडीली गोवारी, फोडीली गोवारी तैसा दिसे तोंडावरी, तैसा दिसे तोंडावरी. फोडीली वाजवा टाळ्या आता एकदा जोरात. नाही एवढी बी नाही, चांगली आहेत तोंड सगळ्यांची बरं का. हो काय काय तर 10व्याला आल्यागतच बसते तो 13व्याला. नाही चांगली बसलेत आणि मोकळा हसा, मोकळं बसा एकदम. लय लोड घेऊ नका, मोकळं हसायचं. हसायचं वाटलं की मोकळं हसायचं. उगा आपलं असं दडपण घेतल्यागत हसू नका. कभी झटका बैठेगा आणि कोण जाएगा मालूम आहे का तुमको? अरे बाजूचा बसल्याला राहतो का नाही याची शाश्वती नाही. कुठं जगताय गड्या? आनंदात जगायचं, चांगलं राहायचं. असं जॅकेट बिकेट घालायचं मस्त पांढरे शुभ्र. हे बघा माझं धोतर कसं फॅन्सी, मी काय वैराग्य आहे माझ्याकडे उगं फाटकं धोतर घालायला. चांगलं राहायचं. गेल्यावर सगळी कपडे कपाटात राहतात मग, आणि आपली कुणी घालत बी नाही. ऐकणारी चांगली. बघा आता आम्हाला हार घालायला आलते मस्त पांढरा शुभ्र पिवळा सदरा घातलाय, शाल बिले टोपी विपी काय देखणं दिसतोय घरी. चांगलं राहायचं आनंदात मस्त. कप स्ट्रोक बाय ठेंगा बोलते आता नाही. बोलणाऱ्याची सत्ता बोलणाऱ्याच्या हातात आहे का? हे सांगायचं तात्पर्य. आता कसे आहे तुम्ही सगळे प्रसन्न झाले, आता आंघोळ करून आले का वाटतंय तुम्ही फ्रेश एकदम असं बसायचं. काय काय ठिकाणी लोक हसतच नाही हो. ते एका बाबाला म्हणलं बाबा का हसत नव्हते कीर्तनात? बाबा म्हणले पैसे तुम्ही घेतलेत का आम्ही घेतले? म्हणलं खरंय मानलं गड्या तुम्हाला. संतांची भेटी महती प्रतिपादन केली. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली. तुकोबाराय सांगतात त्या काळाला धन्यता देत आहेत. हे ज्या काळात मला संत भेटले नाही, नुसते संत भेटले नाहीत तर त्यांच्या पायाला मिठी पडली, तो काळ माझ्या जीवनातील धन्य आहे. मग खरंच तो काळ इतका धन्य असावा की तुकोबांनी सांगावं धन्य काळ संत भेटी. काही गोष्टी आयुष्यात दुर्लभ आहेत पण प्रयत्न केल्यानंतर नक्की मिळतात. काही गोष्टी जीवनात दुर्लभ आहेत पण प्रयत्न केल्यानंतर नक्की मिळतात. पण काही गोष्टी इतक्या दुर्लभ आहेत प्रयत्न केल्यानंतर मिळत नाही, आणि ती दुर्लभ गोष्ट म्हणजे संत भेटी आहे. काही गोष्टी नक्कीच मिळतात. मला सांगा अर्धा का होईना समुद्र कोण तरून गेलो, दुर्लभ आहे पण प्रयत्नांती होऊ शकते. मी काय सांगितलं? काही गोष्टी दुर्लभ आहेत पण प्रयत्न केल्यानंतर नक्की मिळतात. काही गोष्टी जीवनात दुर्लभ आहेत प्रयत्न केल्यानंतर नक्कीच मिळतात. सांगा अर्धा का होईना समुद्र कोण तरून गेलो? हा बोललं कुणीतरी बरोबर आहे ना? बोला की असे सावरकर. रे वीर सावरकर समुद्र तरून गेले, दुर्लभ आहे पण प्रयत्नांती नक्की होऊ शकत आहे. महिला मंडळ आता तुम्ही उत्तर द्या. मावळता सूर्य कोणी थांबवला हो? दुर्लभ आहे पण प्रयत्नांती होऊ शकते. नाही महिला मंडळाला विचारले. हा कुणी थांबवला मावळता सूर्य? नुसता असा द्वारा घेऊन वडाला येडं नाही आणायचं. अहो मावळता सूर्य सती सावित्रीने थांबवला, हे दुर्लभ आहे पण प्रयत्नांती होऊ शकत आहे. हे रामदास स्वामींनी प्रश्न विचारला, इथं वाघिणीचं दूध कोण आले? कोण आले वाघिणीचं दूध? सर्व शिष्य मागे सरकले आणि एक सांगता राजा समोर आला, छत्रपती शिवाजी राजे होसले, मी आणि वाघिणीचं दूध. दुर्लभ आहे पण प्रयत्नांती होऊ शकत आहे. सज्जन हो, काही गोष्टी दुर्लभ आहेत पण प्रयत्नांती होऊ शकतात. पण काही गोष्टी इतक्या दुर्लभ आहेत किती जरी प्रयत्न केला तरी मिळणार नाही. आणि ती दुर्लभातील दुर्लभ गोष्ट म्हणजे संत भेटी. विठ्ठल म्हणून
नसतीलच. म्हणून खऱ्या अर्थानं शास्त्रानं 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. आता हे बऱ्यापैकी फडकरी इकडं असतील बरं का, फडावचंच गाव आहे का म्हणलं हा मग काय बोलायचंच काम नाही. त्यामुळे चिंतन ऐकणारी माणसे काय होते, मी शिवचरित्रकार नक्कीच आहे, बाकी थोडंसं बोलणारच आहोत आपण, पण वारकरी संप्रदायाचा दंडक आहे, अभंगाचं चिंतन झालं पाहिजे. ऐका ऐका सज्जन हो, काही गोष्टी दुर्लभ आहेत. मनुष्य जन्म, मुमुक्ष अवस्था आणि संत भेटी शास्त्रानं दुर्लभ सांगितलं. मनुष्य जन्म दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ झाला रे, नरदेह दुर्लभ झाला. जगवर्जाची गणना रे, जगवर्जाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. वाजवा टाळी, प्रमाण झाल्यावर टाळी वाजवायची. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव. सर्व देहा माझी पाहो, अति दुर्लभ मनुष्य देहो, दुर्लभ मनुष्य देहो. याची प्राप्तीचा संभव तो अभिप्राव अति दुर्गम. दुर्लभ आहे मनुष्य जन्म. काही गोष्टी आयुष्यात जीवनात नक्कीच मिळतील, पण मनुष्य जन्म मिळेल का सांगता येत नाही. बसलेल्यांना मी सहज विचारतो, कसा मिळाला हो? तुम्ही टेन्शन मध्ये आलेत का? हा का गावाचं जगाचं टेन्शन तुम्हाला असले का काय बसले त्याचे? फ्रेश राहा ना. आता मी एवढ्या लांबून 600-700 किलोमीटर आलोय गाड्या, तरी माझा चेहरा बघा किती फ्रेश. ते सुनील बुवानी पार दडपण आणलं माझ्या छाताडावर. ओरका बुवा धोतर गाडीतच घाला, म्हणजे त्यांचं म्हणणं होतं फेटा लवकर बांधा. बरोबर आहे ना, लोक तिथे इथं विचारताना कुडवर आला बुवा, आणि नाही आले हो गडबड होती ना. लोक म्हणतात 10,000 जास्त मिळले असते तिकडे त्याला, म्हणून तो आला नाही गड्या. अहो प्रवासी आहे, इथपर्यंत येस्तवर नजर चुकली का आता ड्रायव्हर त्यांना मी झोप लागते का नाही, त्यांना म्हणलो गडीवर बाजूला बस, आता मी चालवतो. तुम बोले वापस उनको बिठाय फिर. जब तक मैंने उरक केल्या सब गणित. आज काय फेटा एवढा गणित जमलं नाही, की गाडीत जमत नाही थोडंसं. असं मला जेवढा फेटा भारी बांध तेवढं कीर्तन लई जोरात होते. लक्ष दे नाही का, ज्याचं त्याचं असते. हा लक्ष दे नाही का सांगायचं तर दुर्लभ आहे. आई मनुष्य जन्म दुर्लभ आहे, एवढा सोपं नाही हो. काय झाले पण खरंच सांगा हो, मनुष्य जन्म मिळाला पण कळालायच का हो सगळ्याला? सगळ्यांनाच कळालाय का? काय झाले आजपर्यंत माणसं मनुष्य जन्मात समाधान शोधतात, पण बाबा मला नाही वाटत कोणी एवढं समाधानी जगात. जो देखे तो दुखिया बाबा, जो देखे तो दुखिया बाबा, जो देखे तो दुखिया बाबा, जो देखे तो दुखिया बाबा,
टाळी प्रमाण झाल्यावर टाळी वाजवायची. विशाल बॉल लय जोरात गणित आहे हो तुमचं. थोडं इकडे सारखं असं थोडं. हा आज मला बॉ दिसू द्या. बरोबर आहे. काळा सावळा विठ्ठला गडगडी आहे पण लय भारी आहे. विठ्ठल काळा आहे तर जग प्रेमात आहे हो. वा क्या बात आहे खरंच. आणि ते हृदयातून म्हणतात बरं का. कुठं आवाज आहे पेटीला तरी गावल का आवाज. आणि महत्वाचं म्हणजे नम्र आहेत ते लय महत्वाचं आहे. नाही तर इकडं नम्र पण आता जाऊ द्या लय पुढं जाईन कीर्तन. लवकर सोडत नसतोय मी बघा. आणि खरंच आहे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं. गायक दुखिया पकवाजा दुखिया कीर्तनकार दुखिया बैठने वाला दुखिया सिस्टम वाला सबसे ज्यादा दुखिया. सावन जला तो वो भी दुखियाच ना फिर. अभी मेरी हिंदी ऐसी जरा समज केली. सगळे दुःखी येतो या समाजात. आजपर्यंत संतांना जे समाधान गावलं ना गड्या ते कुणाला गावलं नाही. लोकांना संतांनी सांगितलंय सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. तुमचं समाधान कुठे तर समाधान हे नामस्मरणात सापडलं. संत भेटी लई दुर्लभ आहे बरं का. अहो महाराज आम्ही अशी माणसं बघितली 25 कोटीच्या बांगल्यात राहणारी माणसं बी सुखी नाही तू. आम्ही तरी लई समाधानी आहे का तेव्हा. आम्ही पहिली कीर्तनं सुरू 2 व्हीलरवर केली. नंतर कीर्तनं वाढायला लागली. मग नंतर आम्ही चांगल्या गाड्या घेतल्या. आता बऱ्यापैकी डिझायरमध्ये फिरतोय. पण आता ते गणित व्हाय ना आता इनवा बुक केली. समाधानी थोडीच आहे बुवा तेव्हा. त्याला आता कसं आहे गणित माहिती का. माणूस समाधानी नाही. संदीप महाराज आम्ही 25 कोटीचे बंगले बघितले पण समाधानी नाही हो माणूस. 25 कोटीचा आहे का इकडे कसं काय असेल बिघड्या. आमच्या त्या भागात आहे 25 कोटीचा बंगला. तेव्हा बाबांच्या वडिलांचं पुण्यस्मरण होतं साहेबांचं. साहेबांच्या वडिलांच्या पुण्यस्मरणाला गेलो. कीर्तनाला उभा राहिलो. साहेब म्हणले महाराज कीर्तन सुरू व्हायच्या आधी एक घरी फेरफटका मारून येऊ. म्हणलं साहेब जायचं काहीच नाही पण फेटा बांधायचं. म्हणलं 5 मिनटं राहिलीत आणि पुण्यस्मरणाचं कीर्तन असं आहे 12-5ला फुलं टाकायला लागतात. त्याच्या पुढे जायला लागत नाही त्याला. म्हणले काय हो आपल्याच घरातला कार्यक्रम आहे थोडा देर होईगा तो जाएंगे तो सही. मी म्हणलं गड्या काय अडचण नाही जाऊ म्हणलो. घरी गेलो. घरी गेल्यानंतर साहेबाचा बंगला बघितला. बंगला बघितल्यावरच कळलं पाकिट ठरवाय चुकलो. तुम्ही नाराज नाही ना माय हो. असं हसायचं. ते टाळी का वाजवायला होतो माहिती का. टाळी वाजवल्यावर झोपलेली जांभाळलेली जागी होत्यात. टाळी म्हणजे कीर्तनकारासाठी नाही. कीर्तनकाराचं कीर्तनात रंगदेवता निर्माण होते. या कलाकारांमुळे त्यांच्यासाठी ती टाळी. म्हणून टाळी अशी मोखार वाजवायची हो बळत. अशी चेंगाटगत वाजवायची नाही. हा वा वा असं वाजवायला होतं थांबा. ऐका ना. आणि खरंच संदीप महाराज बंगला बघायला गेलो 25 कोटीचा आई बंगला. साहेब म्हणले महाराज कस काय हॉल. म्हणलं लई एक नंबर साहेब. म्हणजे खरं सांगा साहेब. साहेब म्हणले कस काय महाराज. मी म्हणलं लय भारी साहेब. अहो काय टाईल्स काय आर्किटेक्ट काय म्हणलं PUP तुमचा आणि काय हॉल. एखाद्या गरीब लिकीचं लग्न होईना असा हॉल. लई मोठा कार्यालयगत आघळ पगळ. आता बंगला कितीचा आहे 25 कोटीचा हॉल. हॉल कसला असेल सोपं गणित आहे का. हॉल बघितला गड्या. मी म्हणलं साहेब आता चांगलंच म्हणायला लागतंय. कधी कधी येड्यांचं बी ऐकायला लागतंय. तो म्हणला की हो म्हणा. ऐका असंच ती गणित. संदीप महाराज बरं का सुनील बुवा तेवढ्या ठीक आहे का. ते हॉलपर्यंत ठीक आहे ना. ते मला तिथून घेऊन गेलं. ते म्हणले महाराज आता जरा किचन बघून येईन. आता बुवाला कोण किचन दाखवीन का. किचनमध्ये घेऊन गेला मला. म्हणलं साहेब कसं काय गणित. साहेब म्हणले महाराज कसं काय वाटतंय किचन. मी म्हणलं लई एक नंबर आहे. आता नाही म्हणावं तर नाही म्हणावं तर ह्याचा प्रश्न आहे ना. कपात करीन ना पाकिटात. म्हणलं लय भारी साहेब लई एक नंबर नादच खुळा. म्हणले महाराज हे काय सोपं नाही. या किचनला बटणं आहेत किचनला. आम्ही बघितलं डोळ्यांनी. पहिल्या नंबरचं बटन चहाचं बघवलं. दुसऱ्या नंबरचं बटन दुधाचं बघवलं. तिसऱ्या नंबरचं बटन. तुम्ही मी नाही ऐकताय राहू. हाय असलं किचन ही पहिल्या नंबरचं बटन. मग साहेब म्हणले महाराज जरा पहिल्या नंबरचं बटन ते दाबा. आता म्हणलं कीर्तन करायला आलो का बटन दाबा आलो गाड्या. नाही म्हणले दाबातच महाराज. आई पहिल्या नंबरचं बटन दाबलं तसं चहाचं बघूला असं फसक्यान बाहेर आलं. ते बाहेर आलं बशीत उठी टाकली डायरेक्ट चहानी. म्हणलं साहेब मानलं राव तुम्हाला काय जबरदस्त केलंय गणित. लईच मॉडिफाय.
म्हणलो काय नाही जमलं ना बंगल्यातलं, पण किचन तुमचं असलं बनवणार म्हणलो. ते म्हणले का महाराज? म्हणलो बायको रुसली तरी चालती ना आता. आता काय चहाचं टेन्शन, बटन दाबल्यावर चहा आहे. तुमचं उरकलंय, तुमचं माझे चेहरे बघा. सुनील बाचा अजून उरकायचे पुढच्या महिन्यात. अभि एंगेजमेंट हो गेला येऊन का लक्ष नाही का? सांगायचं तात्पर्य एवढे. बरं एवढ्यावर ठीक आहे का नाही? हो एवढ्यावर ठीक आहे. चौकदार साहेब पुढे आमच्या एवढ्यावर ठीक आहे का नाही? ते मला बेडरूम मध्ये घेऊन गेले. आता बुवाला कोण बेडरूम मध्ये घेऊन जाईल का? म्हणजे महाराज ती किचन मध्ये 2 बटणं अजून लय भारी होती. 4थ्या नंबरचं बटन होतं ते होतं एकादशीचं बटन, आणि 5व्या नंबरचं होतं ते होतं जत्रचं बटन. म्हणलं गाड्या हे कसं काय? म्हणले मिक्सच होण्या का नाही महाराज? इधर का उधर नको, उधर का इधर नको. म्हणलं मानलं गाड्या तुला. तिथून गेलं ते मला तिकडे बेडरूम मध्ये घेऊन गेलं. आता बेडरूम मध्ये घेऊन गेल्यावर म्हणले महाराज कसं काय? आता काय म्हणावं? भारीच म्हणायला लागेल ना. म्हणलं लय भारी साहेब, नादच करायचं आहे. म्हणले महाराज जरा गादी बसून बघा. अरे म्हणलं पक्षी अंगणी उतरतील ते का गुंतवणी राहती? कुठं गादी बसायला लावतो येड्या मला? हा वस्ती कर वस्ती आला आणि प्रातकाळी निघून गेला, तैसे असावे संसारी सोवरी प्राचीनाची दोन. म्हणले महाराज बस आता कर. आता काय झालं सुनील बा, मी आपलं घरच्या गादीवर बसल्यागत गेलो, आपल्या धपक्यावर बसाय गेलो. जसा गादीवर धपक्यावर बसतो असा धपक्यावरती आलो. शिलिंगला डोकं लागायचं राहिलं. म्हणलं डोकं फुटलं. ड्रायव्हरला फोन केला. म्हणलो थोडक्यावर वाचलोय, सगळा विस्तार आवरून आपला स्टार्टर. कीर्तन कॅन्सल हो गाय महिने बोला, अभि करणं का नाही इधर कीर्तन. म्हणले काय झालं महाराज? अरे म्हणलं जीव काढ नाही माझा, बंगला दाखवते का जीव काढ आले. ऐका ऐका बरं, आता बेडरूम पर्यंत ठीक आहे का नाही? हा बेडरूम पर्यंत ठीक आहे का नाही? ती मला बाथरूम मध्ये घेऊन गेली. आता मला सांगा सिस्टीमवाले बुवाला कोण बाथरूम मध्ये घेऊन जाईल का? गेलं ते घेऊन. बाथरूम काय आपल्या बाथरूम गती होय? उठाय गेला तर डोकं लागावं, फिराय गेला की हात लागावं. नाही नाही, आघळ पगळ कवर बी खो कोण कबड्डी खेळ लांबलंच घास. म्हणलं साहेब अरे मारावं तुमच्याच पोटाला जन्माला यावं राव, काय ऐश्वर्य उभं केले. म्हणले महाराज 4 कोटी रुपये नुसते बाथरूमला खर्च आहे. काय ना गाद्यावर झोपण्यात बाथरूम मध्ये झोपी त्यात. साहेब महाराज असा बाटटप आहे मोठा, लांबचं लांबलंच असं पाण्यातच. हे शाश्वत सांगतो तुम्हाला मी. काय सांगितलं? हे मनुष्य जन्मलय दुर्लभ आहे, हे सोपं नाहीये. मिळाला पण तो कळला पाहिजे गाड्या. तो कशासाठी? समाधान शोधण्यात नाही, समाधान आहे ते मान्यता आहे. लक्षात घ्या, मान्यता आहे. गादी जरी 10 लाखाची 1 लाखाची गादी आहे ना, येणाऱ्याला ढेकळं बी झोप येते, नाही येणाऱ्याला गादी बी येत नाही, नाही येणाऱ्याला घरी बी येत नाही, आणि येणाऱ्याला कीर्तनात बी येते. नाही कळलं का तुम्हाला? कीर्तनात झोपणारे लय भाग्यवान. माझं सगळ्या झोपणाऱ्यांचं लक्ष निहार बघतोय मी. सत्कार आहे त्यांचा नंतर कीर्तन झाल्यावर. श्रीफळ नारळ हा शाल बिल देऊन सत्कार करायचा. झोपणारी लय भाग्यवान कीर्तनात. काय कुणाला बी झोपा लागतात हे कीर्तनात. आता कसे डोळे उघडले बघा. खरंच 1 नंबर माणसं बरं का. काय टोपी घालून 1 नंबर. ही महाराष्ट्रातली माणसं खऱ्या अर्थानं. महाराष्ट्रातच ना पण. हां हां हां, ते थोडं गणित माझं कधी कधी असं हे होतं ना. आता कर्नाटकच्या जवळ आहे ना, जवळजवळ मी थोडंच राहिले ना. आता कर्नाटक काय महाराष्ट्र काय, शेवटी भारतातलीच आहेत ही माणसं. जगाच्या पाठीवर कुठे बी जाऊ द्यात. लय देखणी माणसं बघा कशी मस्त एकदम. कोणी उपारणे घालून, कोणी टोपी घालून, कोणी कसं. इकडं सगळ्या महिला मंडळाच्या डोक्यावर पदर. वा वा वा, एकच नंबर काम. नाही आता नका घेऊ, राहू द्यात, चालते तेवढे. आता आमचीच घेत नाही, तुम्हाला कुठं सांगू आम्ही बळायच. विठ्ठल विठ्ठल. हे 4 कोटी रुपयाचं बाथरूम. साहेब म्हणले महाराज कस काय? म्हणलं लय 1 नंबर. 4 कोटी रुपये खर्च केलाय. पण साहेबांना म्हणलो आता मला बोलू द्यात. म्हणलं साहेब 4 कोटी रुपये बाथरूमला टाकले, पण माझं ऐका साहेब. माझी काय आणि तुमची काय? हे गड्या माझी काय आणि तुमची काय सांगा. शेवटची आंघोळ पुढे येऊ. आता बाथरूम मध्ये गाव शेवटची आंघोळ नाही नाही, शेवटची आंघोळ अंगणात आहे. लक्ष देऊ नये का मला काय सांगायचे? जाळायचे 25 कोटीचा छताव का? हे स्मशानभूमी स्पष्ट वाक्य लिहिले. मंजिल तो तेरी यही थी लेकिन वक्त गुजर गया आते आते. ए बंदे अरे क्या मिला तुझे इस दुनिया से, अपनों ने ही जला दिया जाते जाते. मरून बघा आपलीच माणसं जाळाय तयारी, चालाय तयार आहे तू.
नाही नाही, आजपर्यंत शाश्वत सापडलं नाही. दुर्लभ आहे मनुष्य देह. सगळ्या देहात हा सांगा मग कसा मिळाला? पाप करून मिळाला का पुण्य करून मिळाला? पावला देह कागद्याने नगरे उपाय करो आले, नगर उपाय करो आले. पावला देह कागद्याने महिला मंडळी एकदा टाळी वाजवा तुम्ही. थोडं आरक्षण लई मोठं आहे राव तुम्हाला. असं प्रमाण झालं की टाळी वाजवायची. बाजूचा जो आपल्याला बी जागा होतो. पावला हा देह ए काक टाळी न्याय नगरो ते उपाय घडाले. महाराज आंधळ्याच्या हातात जसा कावळा सापडा होता तसा मनुष्य जन्म. विशाल महाराज प्रमाण दिलं म्हणून सांगतो. एक आंधळा आंघोळ करत होता, ऐकताय का? एक आंधळ सहज आंघोळ करत होतं. संदीप महाराज आंघोळ करता करता डुबकी मारायचं, ते आंधळा असं वरती यायचं टाळी वाजवायचं. परत डुबकी मारली, ए वरती आला, परत टाळी वाजवली. रामकृष्ण हरी म्हणला, परत डुबकी मारली, परत वरती आला, परत टाळी वाजवली, परत रामकृष्ण हरी म्हणला, डुबकी मारली, परत वरती आला, टाळी वाजली आणि सहज टाळीत कावळा सापडला. राजाने हुकुम सोडला, प्रधान जी इस राज्य में जो कोई कौवा पकड़ेगा उसे 5,000 रुपए का इनाम. किती पैशाचं तरी बोला राव. 5,000 रुपयाचा इनाम. 5,000 त्याला जो कोणी कावळा पकडल. दौंडी पिटली, 5,000 रुपये को कौवा, 5,000 रुपये को कौवा. कौवा समजा ना तुमको? हा असं न्यार बघा माझ्याकडे. 5,000ला कावळा म्हणली. ए दौंडी पिटली. हे सहज आंघोळ करत होतं, याला सहज टाळी वाजवता वाजवता गावला. आता घड्या त्याला सहज हातात आला. ते म्हणला 5,000ला एक कावळा. आता बेंबऱ्यात 6 ते 9 ते 11 एखादं 6 ते 8 वाटवत गावल्यावर कीर्तन. माणूस लोभी आहे ना. 5,000ला एक कावळा म्हणला अजून एक पकडतो म्हणजे किती होत्या? हा कावळे दोन पोर लय हुशार आहेत बरं का. 10,000 होते. पैशात लगेच कळते तुम्हाला. हा 10,000 होते, 10,000 बराबर आहे आई. आता तो सहज टाळी वाजून पकडला. आता ते काय करायचं गणित म्हणून आता म्हणला अजून एक पकडतो म्हणजे किती होते? 10. आता घेतलेला कावळा असा काखेत ठेवला. मी मनुष्य जन्म किती दुर्लभ आहे सांगतो. भेटलेला कावळा काखेत ठेवला, अजून एक पकडतो. ए पहिला कसा पकडलेला? पहिला कसा पकडलेला? हा टाळी वाजून पकडलेला. संदीप बाबा ह्यो ठेवला काखेत. आता म्हणला अजून एक पकडतो. मी महाराजातच सांगितलं मगाशी 9 ते 11 बेंबऱ्यात कीर्तन आहेच. एखादं 6 ते 8 येता येता हा इकडं गावलंच तर ते बी करून यायचं म्हणजे 2 पाकिटं मोकळी झाली का नाही? एकटा गावलाच पण तो कुठं ठेवला? काखेत घ्यावा, काखेत ठेवला. आम्ही काही संत आहे का तुम्हाला असं वाटतं? तुम्ही लय मोठा गैरसमज केला आमच्या संदर्भात. आम्ही संत नाहीत. ज्याच्या शर्टाला खिचे असते ते संत कसे असते? आम्ही काय स्वतःच्या डिझेलचं पेट्रोल टाकून आलो इथं पेट्रोल टाकून? नाही नाही. आमच्या पाकिटात एखादी नोट कमी असली की सुनील बुवा ड्रायव्हरला स्टार्टर का होत नाही आमच्या. त्याला म्हणलो गड्या काय झालं? ते मग ते नोट कमी आणि काय झालं? आम्ही संत आहे का? संत असे होते ज्यांनी शर्ट शिवले, ज्यांनी सदरे शिवले पण त्यांच्या सदऱ्याला खिशे नव्हते. लक्षात घ्या. असे संत होते. असे संत होते ज्यांनी निर्लोभ प्रेम केला. असे संत होते. ए सहज गावला, काखेत ठेवला, अजून एक पकडतो म्हणला म्हणजे किती होतील? 10,000 होतील. कावळा सापडणं सोपं आहे का? पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकुण घे माये सांगत आहे, उड रे काऊ तुझे सोन्याने मडवीन. आमच्या इकडे दशक्रिया विधी आहेत, इकडे बी असतात. म्हणजे दशक्रिया विधीला काकस्पर्श महत्वाचा आहे. काकस्पर्श नाही झाला तर प्रवचन करायला बोलत बसायला लागते. महाराज खाली लोक म्हणतात महाराज 10 मिनिटं वाढवा, अजून कावळा नाही शिवला. आता महाराज भांडवल संपल्यावर काय बोलायचं बाबा? पुढचं संपलं की तेवढंच पाठ करून आलतो.
आणि लोक म्हणतात 10 मिनिटं वाढवा. आम्ही आपल्या आईवर बोलायचं, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले आणि तुने नाही पाणी पाजिले. लोक म्हणतात महाराज 5 मिनिटं राहिले. आता काय केले तुमच्या इकडे आमच्या इकडे कावळे पाळल्यात लोकांनी, कीर्तनकारांनी कावळे पाळल्यात. ते शिवला नाही ना, ते असा शिटकवरवर ठेवायचा माग आणि ड्रायव्हरला फोन करायचा, कावळा शिवाना तेवढ्या बॅगेतला कावळा काढून आण. लगेच ड्रायव्हर येतो चोच मारून आणतो. ओकेच पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. लई टेन्शनच नाही का काम नाही. तुमच्या इकडे नाही ना अजून असं? नाही ते लक्षात येते ना तुमच्या चेहऱ्यावरून. ऐका सज्जन हो, कसं आहे बाबा सुनील भाऊ, थोड्या फवारण्या करायला लागतात मग रोग पडत नाही. नाही तर लई जर पंचदशी एकादश स्कंद वृत्ती प्रभाकर विचार सांगायला लागलो तो लोक बुलाने के बंद हो गए, डायरिया मोकळे राहायला लागले. हो थोड़ा घेर बदलना पड़ेगा. अभी तुमने दाढ़ी देख रहे ना मेरी, एक छत्रपति का झटका मारने वाला है मी. ये ट्रेलर आहे, 2-4 चेंडू बघून खेळायला लागतात. लई पहिला षटकार नाही मारायला लागत. ऐका हे तो घावल्याला कावळा सहज का खेळ ठेवला, सुनेक पकडतो. परत एकदा रामकृष्ण हरी म्हणला आणि परत टाळी वाजवली. टाळी तर आलाच नाही पण काखेतला बी गेला. पावला हा देह काकटाळी राय, पावला हा पावला देहा कागटाळी न्याय, पावला देहा कागटाळी न्याय, पावला देहा कागटाळी न्याय. लगडे उपाय घडो रे, लगडे उपाय घडो रे, लगडे उपाय टाळी लक्षात राहिली तरी लय झाले. पावला हा देह का कटाळे आई, न घडो ते उपाय घडो आले. मनुष्य जन्म दुर्लभ आहे. पुढची अवस्था मुमुक्षु आहे, अतिशय अवघड आहे. जास्त खोलवर जाणार नाही, 5 मिनिटात पहिल्या चरण येणार आहे. महाराज मी आपलं थोडंच गायन करत असतो. मी इधर देख खरं येत आहे. तुम्ही आपला उठा केले नाही का? काय होते मला चरित्र सांगायला लागतं, शिवचरित्र आणि महाराजांचे चरित्र वरच्या स्केलला सांगायला लागतं. त्याचं मुळमुळे सांगितलं सुनील वा. त्याचं असं म्हणलो, राजा म्हणलं कसं काय ताना बरं आहेस का? लई दिवस झाला आला नाही गडाक. ताना म्हणलं आता बेमऱ्याला सप्ताह चालू आहे, एवढं चांगलं नियोजन केले. हिंदू मुस्लिम ऐक्य, मुस्लिम समाजाने पण आर्थिक सहकार्य कार्यक्रमात मोठे केले. एवढा आदर्श कुठं दिसेल का महाराष्ट्रात? मग आता म्हणलो आता गडाव काही येत नाही, आता बेमऱ्यालाच कीर्तन ऐकायला जातो. काय बेमऱ्यावाली 1 नंबर, सगळ्यांच्या चेहऱ्यावर कसं चैतन्य. त्यात त्यांनी एक मुसलमानाचा बाबा बोलावला आहे. आता एवढ्या हळू बोलवेल का कोणी मला? हे राजगडावर महासाहेब जिजावत आणि महासाहेब सांगतात राजे दिसतो का तो कोण आला? हो महासाहेब दिसतो ना. राजे त्या कोणावर फडकणार ते दुश्मनाचं निशाण दिसतं का? हो महासाहेब दिसतं ना. राजे तेच आमच्या डोळ्याला जखमा करून जाते. आदने असावी महासाहेब. राजा उतरवा ते दुश्मनाचं निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोंढाण्यावर, राजे या कोंढाण्यावर. हे सह्याद्रीच्या दरी खोऱ्यातून 18 पगड जाती 12 बोलतेदारांना एकत्र करत या स्वराज्यावर भगवा फडकवणारा जगातील पहिले राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले. जबरदस्त काम केलं राजा. 18 पगड जाती 12 बोलतेदार, हे एक माणूस उभा केला. आणि मुस्लिम समाजाची माणसं त्यावेळेस पासून आहे. दुर्लभ मनुष्य जन्म दुर्लभ आहे. काही गोष्टी दुर्लभ आहे, त्यातला मनुष्य जन्म दुर्लभ आहे. ऐका, मुमुक्ष अवस्था दुर्लभ आहे आणि मुमुक्ष एवढा दुर्लभ आहे ते सांगू शकत नाही गड्या. आणि जी मुमुक्ष म्हणजे एकाच वाक्यात सांगतो लई पुढे जात नाही. मोक्ष प्राप्तीची ज्याला तीव्र इच्छा झाली तो मुमुक्ष आहेत. असे इथं बसलेले किती येतो ज्यांना मोक्ष हवाय, ज्याला संसाराचा कटाळा आलाय. अहो मी बी नाही हो. घराचे खिडक्या दरवाजे लावावेत
आणि घरात दिवा लावावा. दिवा विझेल का? नाही विझणार. पण खिडक्या दरवाजे उघडे ठेवावेत आणि घरात दिवा लावावा. आता दिवा विझून न देणं म्हणजे मुमुक्षु अवस्था आहे. काय मी उद्धार पावे, काय मी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. तुम्ही सांगा काय तुम्ही सांगा काय मी उद्धार पावेल. महाराज लय परफेक्ट प्रमाण, मुमुक्षुला परफेक्ट प्रमाणे. मी काय म्हणलो, गाणारा लय भारी नसता तरी चालतो, पण तो पाठातला पाहिजे. काय मी उद्धार पावेल, हे काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. मुमुक्षु अवघडे. एक शेवटचं वाक्य सांगतो ऐका मुमुक्षुबद्दल. अनुकूल परिस्थितीत परमार्थ करणं सोपं आहे, पण प्रतिकूल परिस्थितीत ज्याला परमार्थ टिकवता आला तो मुमुक्षु आहे. अनुकूल परिस्थितीत ऐकूनही परमार्थ करेल, पण प्रतिकूल परिस्थितीत परमार्थ टिकवणं अवघड आहे. अजून एक सांगू का? सगळ्यात जास्त हे मला सांगा, सगळ्यात जास्त ॲसिडिटी कधी होती? मुमुक्षु सांगतो 2च मिनिटात. सगळ्यात जास्त ॲसिडिटी कधी? बोला बोला पुरुष मंडळी बोला. सगळ्यात जास्त ॲसिडिटी कधी होती? लय खाल्ल्या होती, पण एकादशीला लय होती. उपासाला एरवी माणूस जेवढा खात नाही तेवढा हो गे एरवी माणूस जेवढा खात नाही तेवढा एकादशीला खातो. आता तो म्हणतो ती जळलेली भाकरी खाण्यापेक्षा एकादश करतो ना. ऐका ऐका महाराज, कुछ खाने को लय खतरनाक आहे. दिखने को तुम ऐसे दिखते, पण खायला लय निमार आहेत काय. आणि काय काय ना खायला जन्माला येते राहो. त्यांचं बाकी ते आमच्या इकडे म्हणे खायला का रंदर नेला बार. काही समजलं त्यांचं उभं नाही. तिकडे गेलतो तुमच्या त्या पलीकडे परभणीच्या साईडला. ते कीर्तन सुरू व्हायच्या आधी सहज पंगत बसली. मी जेवाय बसलो, माझ्या बाजूला असं बसलं, असं काटकुळ होतं, असं गाडीवर बसल्या मागच्या माग उडून जाईन असं होतं. सुनील भाऊ मेरे बाजू में आके बैठा ऐसा, अभी मेरे को जरा खाने को लगता है, एनर्जी टिकाना पडती है. हा ते माझ्या बाजूला बसलं. त्याला गाड्या म्हणलो मेरा होय तक तू टिकेगा क्या? तो मला महाराज अरे शुरुआत तो करो, आगे आगे देखो होता है क्या. मी म्हणलो लईच निबार दिसते गाड्या खायला. हा असं आमच्या विशाल बाबा गतच होतं, पण थोडा अजून काटकुळ होतं. हे जरा बरी तब्येत आहे. हा नाही अमोल बाबा बी बरा आहे बऱ्यापैकी. तुमच्यापेक्षा बी लईच निहार होते ती. असं होतं, असं असं पार मराय झालं असं असं बाजूला बसतोय. आता कसे आपलं कसं गणित असते, आता बाजूचा कोण आहे ते बघायला लागतोय, नाही ते आपल्या आधी उठल्या आपल्याला बी हात धुवायला लागतोय. ते खाणाऱ्यांना बराबर कुणाची लग्न सोडत नाहीत, पूजा सोडत नाहीत, सप्त्य सोडत नाहीत, पंक्ती सोडत नाहीत, आणि त्यांना बराबर आधी टिप लागते कुठं काय चालू आहे. तुमच्या इकडे बी अशी काय तुम्ही हसताय म्हणल्यावर. ते माझ्या बाजूला बसले नाही, अरे असं बाजूला बसलं. त्याला म्हणलं बाबा तू टिकेगा क्या? तुम्हाला महाराज तुम सुरुवात तो करो. ए लई निबार खायला. किती जिलबीचे एवढे खाल्ले असते? लई तर लई 10 खाईन, माझ्यासारखं असतं तर 15 खाईन. हे 42 जिलबीचं येडं खाल्लं आहे. 42 जिलबीचं येडं खाल्लं. त्या तोंडात मी मुमुक्षु सांगतोय, दुर्लभ आहे. मला संत भेटी सांगायची 2 मिनिटात, आणि 3ऱ्या मिनिटात पहिल्या चरण येणार. ऐका 42 जिलबीचे येडे खाल्ले. हे त्याच्या तोंडाकडे बघायला लागलं. 42 म्हणलं अरे खातो का सॉंग करतो. पार इथं ढेपरीन जिलबी आली. हिथं अशी टोकं दिसायला लागली जिलबीची. तेवढ्यात बासुंदीवाला समोर चालला. बासुंदीवाला म्हणला महाराज बासुंदी. मी म्हणलं इकडल्या पॅनलचे सगळे फॉर्म भरून झाल्यात, जाऊ दे म्हणलो तिकडे काय येऊ नकोस. पण आता ह्याने ग बसावं का नाही. ते म्हणते महाराज तुमको नाही खाने की, बरं मी को खाने की ना बोला, ऐसा क्यों कर रहे बोले. मी म्हणलं अरे घड्या आता जिलबींना रड्यापर्यंत आली तरी बासुंदीला चॅलेंज देतोय. पण बोलावलं बासुंदीवाल्याला, म्हणलं वाढ गड्या. पण म्हणलो खायच्या आधी याला सांगे, नाही तर एक तर कोरोनाच्या काळात एक बारी कशी तरी हाताला लागली एवढी बी घालावशील. आता जीव सोडल्यावर तेवढं बी कीर्तन व्हायचं कॅन्सल. अहो काहींच्या लक्ष उठल्यावर कळतंय त्यांना जाग्यावर एवढं जेवलोय म्हणून. मी काय म्हणलो, काही खायला जन्माला आल्यात. तुम्हाला खरं सांगू का,
खाण्यासाठी जगायचं नसतं, जगण्यासाठी खायचं असतं. अजून एक वाक्य सांगतो, लक्षात घ्या. ही अशी जी खाणारी आलेत ना, ती देवाच्या ॲबसेंटीत खाली पडल्यात. काही कामाची नाही व समाजाचे, काय कामाची आहेत का? पहिल्या पंक्तीलाही बसतात, तुमच्या इकडलं नाही सांगत बरं का, आमच्या इकडलं सांगतोय. पहिल्या पंक्तीला बसतात, परत शेवटच्या पंक्तीला जिरून बसतात. बरं तेवढं झालं की परत खिशात बी नेतात आणि घरून बी बघुले घेऊन येतात. इधर बी आयचं आहे का? नाही ना. हां चला चला, ऐका ऐका. आता जुळलं तुम्हाला. महाराज आयसा बोल तो मुमुक्षून वो आयसा बी आमक्या शून्यवाले रेक्याचे बी उत्ता. ऐका ऐका, चांगले ऐकणारे लोक आहेत. हे आलोय मी जवळ अभंगाच्या पहिल्या चरणा येणारे. ऐका. हे 42 जिलबीचे येडे घालले, जिलबीनार ह्यापर्यंत आली. म्हणला बे बासुंदी वाढायची. म्हणलं कस काय गड्या? म्हणलं महाराज अरे तरी पट्ट्या बासुंदी खाणार. अरे म्हणलं कस काय? तरी पट्ट्या बासुंदी खाणार. अरे म्हणलं कस काय? म्हणला महाराज एवढं कळा ना वय. अरे जिलबीच्या नळ्या मोकळ्या नाही तोय. म्हणला बासुंदी खायला काय अवघडे? खाणाऱ्यांना चॅलेंज देता येत नाही गड्या, लय खतरनाक काय काय खाणारी. म्हणलं गड्या मानलं पाहिजे तुला. एक सांगू का, एकादशीच्या दिवशी सगळे पंचपक्वान समोर असावेत आणि खायला एकही उपवासाचा पदार्थ नसावा. त्या दिवशी जो एकादश करतो ना तो खरा मुमुक्षू आहे, लक्षात घ्या. तो मुमुक्षू आहे. मुमुक्षू लय अवघडे. माऊली सांगतात कोट्यातून एक माझ्याकडे येतो, एवढा दुर्लभ आहे मुमुक्षू. त्याच्या पुढची भेटी आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. चंद्र अमृत सुखते ववी, चंद्र अमृत सुखते ववी, आस्ताला कारवी नरवे, आस्ताला कारवी नरवे, पाय हेरा सागर तरवे, पाय हेरा सागर तरवे, परिया साधूची भेटी न होईल गा, परिया साधूची भेटी न होईल गा, परिया साधूची भेटी न होईल गा, परिया साधूची भेटी न होईल गा. चंद्र अमृत सुख सेववे, असता जाता रवी धरवेल, हे बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटीनं होईल गा. ऐसे कैसियानं भेटतील साधू. नाथ महाराजांनी प्रश्न विचारला. सांगा अरे कैसे भेटतील साधू? याचं उत्तर कुणीच दिलं नाही. तुकोबारांनी त्यांच्या अवतारात दिलं. अर्थ काम चाड नाही चित्ता, माना मान मोह माया मिथ्या. ज्याच्या जीवनात अभिमान मोह माया अहंकार या सगळ्या गोष्टी मिथ्या आहेत. ऐसे ऐसियानं भेटतील साधू. साधू भेटणं सोपं आहे. तुमच्या इकडे किती आहेत बेमऱ्यात? आहे का साधू? आम्ही ज्यांना साधू म्हणलो ते काय साधू गावलेच नाहीत गड्या. बरं असे भारतातले लय साधू आहेत ज्यांना लोकांनी साधू म्हणले ते 2 वर्षांनी जेलमध्ये गावले. त्यासी म्हणू नये साधू, 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 त्यासी म्हणू नये साधू. टाळी वाजवा. तुम्हाला खरं सांगू का, तुम्हाला गायक आणि वादक नाथ खोळ्या भेटल्यात. एक नंबर एक नंबर. मी एवढी कीर्तने केली महाराज या भागात, पण असले गायक आणि वादक नाही हो. आता उगत त्यांनी बोलावले म्हणून नाही बरं का, ते माझ्या जोडीदाराचे. पण ह्या लोकांनी हे काय मला का सुनील भाऊनी मला येता येता गाडी सांगितलं, महाराज उद्या जरा माझं नाव लोक गावोगाव कीर्तन केलं. महाराज तंटामुक्ती अध्यक्ष पहिले नावाला पाहिजे. कमिटीतला एक बी माझ्यासोबत आला नाही. म्हणलं बी नाही मला कोणी नाव घ्या म्हणून. हे मोठं पण यायला लागतं तेव्हा सप्ते एवढे मोठे होतात, लक्षात घ्या. नाही तर लोक अजून मी नावात अडकल्यात. पत्रिकेत नाव टाकल्यावर 7 दिवस येत नाही टाकलं तर. अरे हम नाम के प्रेमी नाही, हम हरिनाम के प्रेमी, याद रखो. हरिनाम के प्रेमी. आणि खरंच महाराज अतिशय सुंदर साधू. सोपं आहे का हो? तुकोबारांसारखा साधू झाला का? तुकोबांसारखा साधू हे अनेक अभंग आहे.
मुख शुद्धी तुळशीदळ आणि तुका म्हणे दुर्बळ. मग मला खरं सांगावं बस त्याने, तुका खरंच दुर्बळ आहे का हो? खरंच दुर्बळ आहे का तुका? नारायण घरी जात विलेदर, नारायण घरी जात विलेदर, नारायण घरी जात विलेदर, नारायण घरी जात विलेदर. आगे जीवन नया माझी, नारायण घरी जात विलेदर, नारायण घरी जात विलेदर, नारायण घरी वाजवा टाळी आता. ते शेवटचंच प्रमाण होतं, शेवटचंच होतं सुनील बुवा ते. आता शेवटचंच प्रमाण होतं ते. चला चला केला इशारा, जाता जा. चांगले पण प्रमाण पाहिजे हो, प्रमाणही पाहिजे. ऐका ऐका. मुख शुद्धी तुळशी दळण तुका म्हणे मी दुर्बळ. साधू सोपा आहे का? नाही नाही. अनु रेणूया थोकडा आणि तुका आकाश आहे. तुका आकाश एवढा आहे, आकाश एवढा आहे तुका. तुका कळलाच नाही हो, बायकोला कळला नाही तर. महिला मंडळ, तुका बायकोला कळला नाही या तुकोबा आहे. हे मोठे संत आहेत. तुकोबाची बायको म्हणती माझ्या माय बापा बरे नाही केले आणि पदरी बांधले भिकाऱ्याच्या. भिकारी होता का हो? अरे सावकार की पाण्यात टाकून दिली ना. आवले अगं काय ग एवढी भांडणं करतील? तुम्हाला खरं सांगू का, तुकाराम महाराजांच्या बायकोची तुकाराम महाराजांची लय भांडणं होती आणि बायको भांडणारीच असावी. इकडं कसं काय गणित आहे? बायको भांडणारी असती तरच संसार व्यवस्थित होतो. लय गोड बोलणारी आहे, दाल में कुछ काला आहे गड्या. भांडणारी पाहिजे, ती खुंकारच पाहिजे. तुकोबाची बायको म्हणजे साधी नव्हती, लय खतरनाक होती तुकोबांची बायको. लय बोलायची. तुकोबांना म्हणायची अहो तुम्हाला काहीच फरक पडत नाही का हो, काय बोललं तरी. माझा पाहुणा घरी आला, माझा भाऊ घरी आला, कुणीतरी जेवायला आले, अहो कधीतरी घरी थांबत जा. आवले तुझा भाऊ माझा भाऊ नाही किंवा तो माझा पाहुणा नाही. म्हणले का? म्हणले त्याच्या गळ्यात तुळशीची माळ नाही. काय कळलं का तुम्हाला? म्हणजे ज्याच्या गळ्यात जे देवाचं नाव आठवतात सगळे सज्जन सोयरे, हे ते माझे पाहुणे. ह्याच्या गोळ्यात कुठे तुळशीची माळ आहे? तुम्हाला सांगू का, 10 लाख जर सप्त्याला खर्च होत असेल ना तर 10 रुपयाची तुळशीची माळ गळ्यात घातली पाहिजे गळ्या. आता आम्ही घातल्यात म्हणल्यावर हम तो इधर के नहीं भी, दूसरे पैनल में से इधर आए हम, और तुम तो इसमें के हमने तुमको बोलने को माल डालो करके. आम्ही जानले आता लई पुढे जाते कधी. तुकोबाचा आला अधिकार होता का तुकोबारांचा? नाही जगू दिलं. साधू समजलं नाही. हे संत भेटणं सोपं आहे का? काय तुकोबारांना कसे साधू? हे बायकोचं का सांगितलं की बायको लय भांडणारी होती. म्हणली नाही नाही तुकोबारांना परिणाम व्हायना ना. मग म्हणायची काळ्या विठ्याचा मोडदा गेला आणि हे भजन करा इकडे गेलं. काय म्हणली माहिती का? तुकाराम महाराजांची बायकोची भांडणं तुकाराम महाराजांची नव्हती, ती विठोबाशी होती. लक्षात घ्या, विठोबाची होती. अडचण काय होती? विठोबा अडचण होती. विठोबा म्हणले काळ्या विठ्याचा मोडदा गेला आणि आमचं हे भजनाला गेलं. अहो तुम्हाला काय आहे का नाही? सण नाही सूद नाही, निघाले विना घेतला आणि चिपळ्या घेतल्या. पांडुरंग ध्यानीन पांडुरंग म्हणी. अहो कधीतरी लोकात बसत जा, कधीतरी घरात वेळ जात जा. आमची बायको आम्हाला अशी म्हणती, निघाला की नुसतं पकवाज भांडणा गाड्याला बापटो विरोध निघाला वाजवायला. सगळ्यांची म्हणती. पकवाजाची बायको म्हणती लय थापा नका मारू. कीर्तनकाराची म्हणती बायको म्हणती तुमचं कीर्तन बास करा आता, लोकाला सांगा. गायकाची काय म्हणती नाही सांगत आता, राहू द्या वेळ जातो. एवढं सोपं आहे का? आम्ही घरी सोपं वाटतं का तुम्हाला? अरे वेळ नाही देत आहेत. आम्ही घरी जावं ते लेकरं बाळ झोपलेले असतात. लोकाला तंबाखू मारता मारता सोपं वाटते का? धंदाची यंता चालायचंच गाड्या, कमवायचेच पैसे. दोनों तरफ से लोक बोलत्या. संदीप भाऊ दुनिया दोनों तरफ से बोलती. संदीप भाऊनी गाडी नाही घेतली तरी म्हणते एवढ्या दिवस पकवाज वाजवतोय पळतोय तरी गाडी का घ्यायना, आणि परत गाडी बी घेतल्या म्हणते छापितोय म्हणल्यावर घेणार नाही. काय करणार? दोन तरफ से बोलते लोक. हे तर देवाला नावं ठेवतात म्हणल्यावर तुम्हाला नाही ठेवणार होय? अरे लोक नावं ठेवणारच आहेत आपल्याला. लोक तुम्हाला आणि बोलणारी पाहिजे, तो बोलणारी आणि जाळणारी आयुष्यात पाहिजे. तुम्हाला सांगू का, इकडं संप्रदायात तर लई जाळणारी आहेत. एखादा चांगला गायला लागला की दुसऱ्याच्या पोटात दुखतंय.
त्याला कसं काय येत असं? मग तू म्हण त्याला नाही येत. ते म्हणते ती तेवढेच बोल वाजवते. मग सुनील बुवा तेवढेच वाजवते ना, मग सुनील बुवा सारखं वाजवून दाखव. जमतंय का बघ? जमता नाही लोक. तुमच्याकडे पेक्षा इकडे महिला मंडळामध्ये तर लय तसलं गणित आहे. एखादी चांगली साडी घालून निघाली की 4 जणी गोळा होत्या आणि बाया कुठं निघा 13व्याला निघाली. काय करायचं तुला कुठं निघाली? तर काय सांगायचे महाराज, लय अवघड गणित झालं. जाऊ द्या आता लय कीर्तन पुढे जाईल. वेळेत सोडणारे मला छत्रपती सांगायच्या. आता कसे तुम्ही असे टवटवीत फुलासारखे फुलले बरं. ऐका तुकोबांची बायको लय भयानक होती. आम्ही खरं सांगतो, तुम्हाला वाटतं का एवढं सोपं आहे कीर्तन करायचं आयुष्य? एवढा क्षण जरी चुकला ना तरी बाबा घरी जात नाही. हे घरी जाताना घरी येताना आम्ही ना खऱ्या अर्थाने लेकरं बाळांना भेटून येतो. माय अरे तुमच्यासारखी माय आहे मला घरी, बाबा तुमच्यासारखा बाप आहे मला घरी. अशी लेकरं आहेत मला बी 2-2. जी लेकरं सांगतात अब्बा तुमचे आनेवाले ना लवकर घरी या, आम्हाला भेटायचं आहे तुम्हाला. कधी कधी असं व्हावं आम्ही घरी गेलो तर लेकरं झोपलेले असतात. परत काल्याला उठून जावं तरी ती झोपलेले असतात. एखाद्या दिवशी सहज भेट व्हावी लेकरांना भेटावं आणि ते लेकरू म्हणावं आई कोण आहे बाबा? आई म्हणते बाप इडी आहेस का काय, येडा आहेस का काय? बाप हो तुझा. एवढं सोपं आहे का ते गणित? नाही एवढं सोपं नाही. तुम 4 दिन चलो मेरी गाडी में जरा 4 दिन चलो. काही नाही फक्त बॅग घ्यायची तरी मग 1000 रुपये देता रोज की तुमको. नाही तुम्ही 5व्या दिवशी मूळव्या संघटनेचे जिल्हा अध्यक्ष झाले की मग सांगा. एवढं सोपं नाही. बोलावं लागेल. लक्ष देऊ नाही का? सांगायचं तात्पर्य तुम्ही नाश्ता करून बसता ना इथं तेव्हा आम्ही घरी पोचायला जातो सकाळी. सुनील बा तुम सब पास से फोन करे मुझे. खरंच सांगितलं माझ्या घरच्यांचे फोन नाही आले. असे जीवलग मित्र बी आयुष्यात पाहिजे. तो कोणीतरी काळजी घेणारे पाहिजेत आयुष्यात मित्र. पण कुणीतरी आयुष्यात अशी माणसं पाहिजे. तुमच्या काय आणि माझ्या काय? इथं तरुण पोर आहेत. मी नुसता स्पर्श केला तर पोरांचे बी डोळे भरून आलेत. माय तुमचे डोळे भरून आले हो. काय तुकोबाऱ्यांची बायको, काय तुकोबाऱ्यांच्या बायकोचा अधिकार. ती म्हणते काळ्या विठ्ठ्याचा मुर्दा गेला. हे विठ्ठल हा शब्द साधारण नाही बरं का. हे काळ्या विठ्ठ्याचा मुर्दा गेला आणि निघाले भजन करायला. आवले याद राख, मला बोलायचं तर मला बोल, माझ्या विठ्ठलाला बोलू नकोस. अहो मग तुम्हाला परिणाम होत नाही म्हणून तुमच्या विठ्ठलाला बोलते. जा म्हणले जा भजनाला, थांबू नका. काळ्या विठ्ठ्याचा मुर्दा गेला आणि आमचे तुकोबा भजनाला गेले. भंडारा डोंगरावर भजन करावं. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी विठ्ठलाचं नामस्मरण करावं. बायकोनी घरी बसावं आणि बायकोला आठवण यावी. सकाळपासून गेले गड्या, भूक लागली असेल. आता किती जरी नवरा पिणारा असला तरी बायको म्हणती खा बाबा आता आलाईस पिऊन आमच्या उपकार केल्यास 2 घास घे. ती आवली लय भयानक होती. म्हणले आता गेलाय भजन करायला तुका, केला आमच्या उपकार म्हणून भाकरी घेऊन निघाली गोठुड्यात घेऊन. जाता जाता वाटेत निघाली. पण कुठल्या वाटेने तुकोबा गेली? भामचंद्र डोंगर, घोराडा डोंगर. संत भेटी किती दुर्लभ आहे तुम्हाला सांगतो. संत भेटणं एवढं सोपं नाही गड्या. साधू भेटणं, हे साधू काय सामान्य आहेत का? तुकोबांचा अधिकार सामान्य आहे का? नाही. हे 3 वाटा भंडारा डोंगर, घोराडा डोंगर आणि भामचंद्र डोंगर. कोणत्या वाटेने तुकोबा गेले असतील? पाना फुलांना विचारतायत. हे पशुपशवाधिकांना विचार, कोणी सांगा तुकोबाराय कुठे आहेत? आणि मग तुकोबाराय भंडारा डोंगरावर विठ्ठल विठ्ठल भजन करतात. आणि ज्या वाटेनं तुकोबारा निघाले ती पदस्पर्शाची माती आणि तिथं कान लावला आणि मातीतून विठ्ठल विठ्ठल आवाज आला. हा तुकोबारायांचा नाही, हा आवलीचा अधिकार होता, जिजाबाईंचा अधिकार होता. जी काळ्या विठ्ठ्याचा मुर्दा गेली ना तिच्या कानात आवाज आला विठ्ठल विठ्ठल. मला वाटते त्यांना मातीतून आवाज आला, आपल्या मुखातून तरी निघावा निदान. ऐका हे आई पुढं जावं, निघावं जाता जाता आणि मग मध्यान्हावर यावं. आल्यानंतर पायात काटा रुतला आणि जिजाबाई म्हणतात काळ्या विठ्ठ्याचा मुर्दा गेला आणि ह्यांना भाकरी घेऊन आली. तेवढीच म्हणली की तेवढाच लगेच काळा विठ्ठल असा पुढे उभा राहिला. असा गोंडस. आई साहेब बोलवलं काची मला? आई म्हणते मी तुला कुठं बोलावले? आता तर म्हणलं काळ्या विठ्ठ्याचा मुर्दा गेला. मग म्हणले माझं नाव विठ्ठल आहे. बॉम्बाला म्हणले तू बी विठ्ठलच का? त्या विठ्ठलामुळे इट आला रे आणि तुझं नाव विठ्ठल आणि तू काय करतो इकडं? म्हणले माझे गुरं चरते तिकडं. तुझी गुरं इकडं? अरे दिसली नाही र, ती दिसायची नाही. तुम्ही बोलावलं ना. मग कशा बाई बोलावलं? काही नाही र, पायात काटा रुतला. मग पायातला काटाच काढायला आला बघा विठ्ठल. काटा काढतो बरं त्यो, सांगतो आता कसा काढतो. ते सोपं गणित नाही. विठ्ठलाचं गणित सोपं आहे का? ते गावल का कुणाला? आम्हाला गावलंय बरं का. ऐका आता सोपं नाही ते. काय म्हणला विठ्ठला? काटा काढायलास माझ्या पायातला? तुला कसा कळला? आता तू तर म्हणली नाही काळ्या विठ्ठ्याचा मुर्दा गेला आणि पायात काटा गेला. मी ऐकलं म्हणून आलो. मग विठ्ठला
येतो का रे तुला काटा काढता? काय बोलणं करता आई, लय मोठ्यांचे काटे या पठ्ठ्याने काढलेत. तुमचा लय सोपा आहे हो, लय सोपा आहे. लय मोठ्यांचे काटे काढलेत. मग काय नाही आई, तुमचा हात, तुमचा पाय द्या ना. ज्या पायात काटा रुतला ना तो पाय ठेवा म्हणले माझ्या मांडीवर. नुसता मांडीव नका देऊ, माझ्या हातात द्या असा. हे जिजाबाई म्हणतात, हे विठ्ठला, अरे माझा पाय तुझ्या हातात येडा आहेस कर? तसं नाही जी, पाय काटा खोलवर गेलाय. विठ्ठला खोटं बोलू नकोस. थोडा आवाज द्या मला. खोटं बोलू नकोस. अरे कशाबाई, तसं नाही आई साहेब. लई मोठ्या मोठ्यांचे काटे या विठ्ठलाने काढले, पण ज्यांचे काटे काढले ना त्यांचे पाय कधीच हाताला लागले नाहीत. तुमचा पाय हातात मिळावा हे भाग्य लाभावं म्हणून तुमचा काटा काढायला आलो. देव इच्छी राज चरणेची माळ, देव इच्छी राज चरणेची माळ, देव इच्छी राज चरणेची माळ, देव धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे, दयाच्या जिथे चरणी दयाच्या जिथे आई, लई मोठ्या मोठ्यांचे काटे काढले, पण तुमचं दुःख बघितलं ते मला सहन नाही झालं. खरंच कर विठ्ठला, हे माझं दुःख तुला सहन नाही झालं का? तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही अंतःकरणातून विठ्ठला आठवलं ना, तुम्ही फक्त उभं राहा त्याच्यासमोर, तुम्हाला सांगावं लागत नाही तुमच्या जीवनातलं दुःख. 4 शब्द लई मॅजिकल आहेत. एक आहे तुकोबा, एक आहे ज्ञानोबा, एक आहे विठोबा आणि एक आहे शिवबा. हे 4 शब्द खूप जादूगार आहेत. विठोबानं काय दिलं तर विठोबानं प्रेम दिलं. तुकोबांनी माता सुजण्यासाठी गाथा दिली. ज्ञानोबांनी अमृतानुभव, हरिपाठ, ज्ञानेश्वरी, चांगदेव 65 दिली. मग शिवबानं काय दिलं तर इथं बसण्याचं स्वातंत्र्य आणि हे स्वराज्य आमच्या स्वाधीन केलं. म्हणून 4 शब्द खूप जादूगार आहेत, जादूगार आहेत. हे काळा विठ्ठल असा समोर आला, असं कधीतरी येतो बरं आयुष्यात आपल्या, पण तसं त्याला पाहायची नजर पाहिजे. हा, लक्ष देऊ नाही का? विठ्ठल म्हणतो, आई खोल गेला का ग काटा? बघ मी काढतो. महाराजांनी प्रमाण दिलं ना आता, जिभेचा तुका जिजाबाईंच्या पायाला लावला आणि पायाची माती जिभेला लावली. देवाला संत चरण रज लागता सहज. खऱ्या अर्थानं सहज जरीच ती वासना जळून जाते हो. जिजाबाई म्हणतात, विठ्ठला खरं सांगू का रे? खरं सांगू का? खरं सांगू का विठ्ठला? मी म्हणलेवर का काळ्या विठ्ठ्याचा मुडदा गेला, पण तू नुसता हात फिरवला तर पायातल्या वेदना संपल्या रे. तुकोबा म्हणतात, विठ्ठल लई प्रेमळ आहे, पण आज साक्षात बघितला, तुझ्या रूपात बघितला रे. अरे लई त्रास होत होता. आयुष्यात अशा भयंकर अडचणी येतील, आयुष्यात अशा अनेक त्रास सहन करावे लागतील, पण त्या क्षणाला ज्याने विठ्ठल आठवला ना त्याच्या अडचणीच्या गाठी सुटल्या. लक्षात घ्या, इतकं जबरदस्त कार्य हे माझ्या संतांनी केलं. हे संत खूप दुर्लभ होते रे. आई साहेब, लई मोठ्या मोठ्यांचे रावणाचा काटा मी काढला हो, कंसाचा मी काढला, या मोठ्या मोठ्यांचे काटे काढले, पण खरंच त्यांचे पाय नाही लागले. तुमचा पाय मिळावं म्हणून तुमचा काटा काढायला आलो. विठ्ठला, तुझी आई काय करती रे? काय माहिती नाही रे आई, आज माझी आई तुझीच. जिजाबाईंच्या पायातला जी काळ्या विठ्याचा मुडदा म्हणली त्यांच्या पायातला काटा काढायला आला. हे केल्या जिजाबाई. तुकोबाराय जेवायला बसते. आवली अशी बायको होती जी नवऱ्याच्या आधी जेवत नव्हती. महिला मंडळ ऐकताय का? आवली अशी बायको होती जी नवऱ्याच्या आधी जेवत नव्हती. आपली चपाती करता करता दीड हाणून घेते. ती म्हणती, आता हे भजीपाव वडापाव खाऊन आलं, कवर थांबायचं? तिची तरी काय चुकी? हे वडापाव खाऊन येते, ती थांबन वय तवा? नाही नाही, जेवत नव्हती. तुकोबाराय जेवण करून उठले आणि तुकोबा म्हणतात, आवले काय झालं ग पायाला? अगं रक्त लागले. काय नाही म्हणली. येता येता पायात काटा रुतला आणि मग कुणी काढला? म्हणली एक गुरा खेळला होता. काय नाव होतं? म्हणले विठ्ठल. म्हणला, अगं 42 वर्ष तुका या वाटणी, 42 वर्षाचा परमार्थ तुकाचा, अजूनही तो गुरा की दिसला नाही घर, आणि तुला कसा? अहो खरं
असा काळा सावळा होता. नाव काय सांगितलं आवले? नाव विठ्ठल सांगितलं. तुकाला कळलं कुणा आलता? विठ्ठल सांगितलं या वाटेला. अहो खरंच हो. आणि मग कसा दिसत होता? अहो राजसुकुमार मदनाचा पुत्र. महाराज खरंच तो लय रूपवाने हो. खरंच रूपवाने. तुम्ही कधी विठ्ठलाला म्हणले कर देवा तुला आज गरम पाण्याने आंघोळ घालू कर? आज आम्ही 2 पोहे प्लेट आणले, आज तुला एखादी पोह्याची प्लेट देऊ का रे विठ्ठला? तुम्ही कधीतरी आई देवाशी बोला. तुम्हाला 100% सांगतो हा गडी इथं उभा आहे ना गड्या, हे विठ्ठलामुळे इथं उभा आहे. खरं सांगतो आयुष्यातल्या लई अडचणी घेऊन जातो विठ्ठल. लई अडचणी घेऊन जातो. आवली काय म्हणती? अहो राजसुकुमार मदनाचं तुम्ही जे म्हणता ना तसा जेव्हा अगदी असा बारका विठ्ठल आणि सहज पायावने हात फिरवला. मला रावणाचा काटा मी काढला आहे. मला माहिती नाही रावण, पण तू मला माहिती आहे. आवले रावणाचा ज्याने काटा काढला तो तुझा काटा काढायला आला होय. अगं कळतं का तुला? अहो पण त्याने तसा नाही हो, नुसता हात फिरवला. हे आई त्याने नुसता जीवनावर असा डोक्यावर आपल्या हात ठेवला ना ज्या दिवशी, त्या दिवशी दुःख संपलं बघा आयुष्यात. त्या दिवशी दुःख संपलं. आमची सायकली बसायची पात्रता नाही गुरुजी, सायकली बसायची पात्रता नाही. आज कुठं आणून ठेवलं आम्हाला विठ्ठलानं? कुठं आणून ठेवलं? ज्या ज्या पाहुण्या रावळ्याने हिनवलं ना आज ती सगळे आमची स्टेटस ठेवतात. ही विठ्ठलाची कृपा आहे, लक्षात घ्या. विठ्ठलाची कृपा आहे. हे सांगायचं तात्पर्य एवढं सोपं नाही हो. प्रेम आहे त्याचं, हृदयातून आठवला. माय अरे तुम्ही नुसता विठ्ठल डोळ्यासमोर आणला तर तुमचे डोळे भरून आले. आवले म्हणते अहो खरंच आहे. हे आवले अगं ज्याने तुझ्या पायातला काटा काढला ना तो सामान्य गुराखी नाही, तो माझ्या आधी तुला दर्शन द्यायला आला. अगं हो पण मी काळ्या विठ्याचा मुडदा म्हणली, अरे तरी आला तुला दर्शन द्यायला. तो जगाचा मालक पांडुरंग परमात्मा होता ज्यांनी तुझ्या पायाला मिठी मारली. आवले आवली म्हणते खरंच का हो? तुम्हाला खरं सांगू हे संत इतके दुर्लभ आहेत ना, हे इतके दुर्लभ आहेत ना गड्या, हे भेटणं सोपं नाही आहे. कहे विभीषण सुन हनुमंता राम कृपा बिन नाही मिले संता. जोपर्यंत देवाची कृपा होत नाही तोपर्यंत संत भेटत नाही. मग सांगा तुकोबा शेवट या अभंगाच्या, आणि कबीर महाराजांना शिवचरित्र सांगू द्या आता. सांगा आणि मग तुम्हाला संत कसे भेटले? म्हणले काहीच नाही केलं. सापडविले वाटा जाता गंगा असताना मस्तकी तो जाना ठेविला कर रामकृष्ण हरी मंत्र दिला. बाबाजी नाव सांगितलं आणि त्या ठिकाणी संत मला भेटले आणि मी त्यांच्या पायाला मिठी मारली.
धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. त्या ठिकाणी संत मला भेटले आणि मी त्यांच्या पायाला मिठी मारली. म्हणून धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. मग काय झालं तर संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. आयुष्यातला संदेह गेला म्हणून भवनदीचा झाला तारा. या उत्तरा प्रसादे तुका म्हणे मंगळ आता. कोण दाता या हुणी संतानितकं दानशूर कोणी नाही. ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा. ज्ञानदान घडे श्रेष्ठा आणि वैकुंठ वाटा संत गेले. मग खऱ्या अर्थानं एकदा नामस्मरण करू, मधलं भजन घेऊ. 10-1 मिनिटाचा एक झटका मारता आणि जाता निकल की. सगळ्यांनी भजन म्हणा, असे हात वरती करा. आता मी टाळी वाजवली की वाजवायची, टाळी टाळी. हा मी थांबलो की थांबायचं, माझ्या हाता का बघायचं. एकदम सगळ्यांना रेंज आली पाहिजे. हे बघा, हा एक टाळी, एक. वा वा, क्या बात आहे. मी थांबलो की थांबायचं, माझ्या टाळी का बघायचं, तोंडा का बघायचं ना. इकडे इकडे वरती. हा वा वा. थांबा, लई रेंज गेली. रेंज इकडे 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 लईच रेंज गेली गड्या. हा वा. आता असेच हात वरती ठेवा 2 वाजेपर्यंत. हाँ थांबा थांबा, असंच ठेवा, असंच ठेवा. अभी मैं बोलूँगा राधे राधे और आप कहना श्याम मिला दे. फिर मैं कहूँगा श्याम मिला दे और आप कहना राधे राधे. त्याला जोडून विठोबा रुक्माई घेऊ आणि लगेच महाराजांना बोलणार आहे. मी म्हणन राधे राधे आणि तुम्ही म्हणायचं श्याम. खाली बसणाऱ्यांनी म्हणा की श्याम मिला दे. मग मी म्हणन श्याम मिला दे आणि तुम्ही म्हणायचं राधे राधे. अवघडलं का हात. मी म्हणन राधे राधे तुम्ही म्हणायचं आणि मग मी म्हणन श्याम मिला दे तुम्ही म्हणायचं. मग मी म्हणन राधे राधे तुम्ही म्हणायचं. जमलं तुम्हाला. आता थोडा आवाज ऐकू दे. हात वरती करा. निकुंज में विराजे घनश्याम राधे राधे. घनश्याम राधे राधे तू श्याम से मिला. घनश्याम राधे राधे तू श्याम से मिला दे. हो राधे राधे श्याम मिला दे. श्याम मिला दे. राधे राधे श्याम मिला दे. टाळी टाळी. हा हात वरती. राधे राधे श्याम मिला दे. बोलो राधे राधे हे श्याम मिला दे. बोलो राधे राधे हो श्याम मिला दे. बोलो राधे राधे हे श्याम मिला दे. बोलो राधे राधे मेरा श्याम मिला दे. ओ राधे राधे मेरा श्याम मिला दे. राधे 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 मेरा श्याम मिला दे. बोलो राधे राधे मेरा श्याम मिला दे. राधे 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 ओ श्याम मिला दे. बोलो राधे राधे हे श्याम मिला दे. बोलो राधे राधे हे श्याम मिला दे. ओ राधे राधे हे श्याम मिला दे. ओ राधे राधे हे श्याम मिला दे. ओ राधे राधे हे श्याम मिला दे. बोलो राधे राधे हे श्याम मिला दे. बोलो राधे राधे हे श्याम मिला दे. 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 कुणाला नाचावंसं वाटलं तर नाचू शकतं बरं का. भजनात नाचणारी लई आनंदित आणि शेवटचा दिवस गोडे. बोलो राधे राधे मेरा श्याम मिला दे. बोलो राधे 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 पहिला म्हणजे श्याम मिला दे.
श्याम राधे 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 राम राधे श्याम राधे 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 सज्जन हो, या महाराष्ट्राचा ज्वलंत ध्यास आज आपल्या भेंड्यामध्ये घेऊन आलोय। महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी, महाराष्ट्राची भूमी म्हणजे बलिदानाची भूमी। राजा हे स्वराज्य निर्माण करायचं आई साहेबांनी शब्द दिला। राजा हे स्वराज्य निर्माण करायचं, महाराष्ट्राची भूमी म्हणजे प्रचंड बलिदानाची। ज्या वेळेस धर्मावर हानी आली त्यावेळेस धर्मासाठी कोणीतरी माणूस उभी राहिली। ज्या वेळेस धर्म बुडाला त्यावेळेस धर्मासाठी युगायुगातून एक युग प्रवर्तक जन्माला यावा। पहिले युग प्रवर्तक हिंदूंसाठी आले ते म्हणजे प्रभू रामचंद्र या माती जन्माला आले। राम म्हणजे जगण्याचा आधार आणि मग धर्म बुडायला लागला, आया बहिणींची इज्जत तुटायला लागली, शेतकरी हवालदिल झाला, रयत संपली आणि मग दुसरे युग प्रवर्तक आमच्या हिंदूचं दैवत छत्रपती शिवाजी राजे भोसले या माती जन्माला आले। उभा राहिला महाराष्ट्र, महाराष्ट्र उभा राहिला, आनंदात उभा राहिला। राजाने एकेकाला आवाज दिला, यसाजी थोडा इको कमी, यसाजी येशील का? राजा विचारतात, हे यसाजी, राजा माझी जात नाही विचारते यसाजी। पहिरजी तूर राजा रामोशी समाजाचा आहे, जमल का तुम्हाला? अरे जमल का काय विचारलं? तुझी जात काय विचारली? ऐका आमचे मुस्लिम बांधव ऐका, मदारी मेहतरला राजे विचारतात, मदारी आप आओगे क्या? मदारी कहता है, राजे आप हिंदू हो और मैं मुस्लिम हूं। राजे आप हिंदू हो और मैं मुस्लिम हूं। राजे
तरी महाराष्ट्राच्या सेवेत या मदारीला घेतलं. मदारी माणूस, जात, धर्म आणि पंथ याच्यावरून श्रेष्ठ ठरत नाही, त्याच्या कर्तृत्वावरून श्रेष्ठ ठरतो. तुझं कर्तृत्व भारी. हे शिवरायांच्या छायेखाली नव्हती कशाची वाण. हे शिवरायांच्या छायेखाली नव्हती कशाची वाण. आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हे हिंदू मुसलमान, हे हिंदू मुसलमान. काळ्या रात्री तळपत होत, काळ्या रात्री तळपत होत तुझ्या रूपाचं ऊन. आणि अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. हे त्या तरुणीला, हे त्या तरुणीला, हे त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिरवान. आणि आनंदाने नांदत होत हिंदू मुसलमान. हे हिंदू मुसलमान, हे हिंदू मुसलमान, हे हिंदू मुसलमान. वा 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 वा. वेळ पुढे गेलेला आहे कीर्तनाची. मी लांबून आले म्हणून 10 मिनिटं वाढून घेतले. हे इतिहास सांगणं म्हणजे सोपं नाही. बांधित होता मस्जिद येथे आणि इथे मंदिर. अशा माझ्या शोभाच्या चरणी झुकते ही मान. आणि आनंदाने नांदत होते बेंबऱ्यामध्ये हिंदू मुसलमान. लक्षात घ्या, आनंदाने नांदत होते. अहो केवढा सुख सोहळा आहे आज या ठिकाणी. हे सज्जनाव, हे पराव, एकदम चुप बसायचा आता, एकदम चुडी चुप. सज्जनाव, महाराज सांगणं सोपं नाही. या आतड्या कोतड्या एक होत्यात. छत्रपतींवर बोलणं का सांगायचे राजे. अनेक जण, महाराज अनेक ठिकाणी कीर्तन करतो, अनेक लोक मला प्रश्न विचारतात, महाराज अरे कीर्तनात संत आणि देव सांगतात, तुम्ही काय नवीन फॅड काढलं छत्रपती शिवाजीराजे सांगायचं. अरे म्हणलो गड्या, छत्रपती शिवाजीराजे नसते तर इथं कीर्तन झाली नसती. लक्षात घ्या, नसते झाली इथं कीर्तन. हे तुमच्या घरा समोर अशा तुळस नसत्या, भगवा असा इथं फडकताना दिसला नसता. इथं माणसं 18 पगड जातीची होती. लक्षात घ्या, महाराज नसते ना. महाराज देव होते का? थोडा आवाज द्या मला. महाराज देव होते का? छत्रपती शिवाजी महाराज होते, पण मंदिरातील महादेवा शिल्लक आहेत. लक्षात घ्या, देव शिल्लक राहिले नसते. अहो बसून दिलं नसतो तुम्हाला इथं कुणी. तुम्ही असे हल्ले उठले असते ना, मला ढेवणी तलवारी फिरल्या असत्या तुमच्या. या पठ्ठ्याला इथं बोलून दिलं नसतं कुणी. जातीचा धर्माचा विचार होता का? अरे मदारी मेहतर सारखा माणूस राजांच्या सोबत होता. इनायत खानाची बायको राजांना शरण आलेली मुस्लिम तरुणी होती. इनायत खानाला मारलं होतं तोरण्याच्या ठिकाणी, आणि राजांच्या समोर इनायत खानाची बायको उभी होती. राज हे इनायत खानाला मारलं, पती मेला म्हणून समोर दुःख करत बसते. काय होईल? समोर मॉनिटरला आवाज द्या. काय होईल? अंतकरणातला ठाव चुकला. इज्जत लुटल का माझा राजा? एक मुस्लिम तरुणी, पहा इथं जाती भेद आहे का? एक मुस्लिम तरुणी राजांच्या समोर उभी होती. राजे सांगतात काय होईल? हे इज्जत लुटली जाईल का? काय चिंता वाटू लागली, माझे पती मारले गेलेत. पण खरं सांगू का, इज्जतीचं काय होईल चिंता करणारी ती तरुणी समोर उभी होती. पण आबरू लुटणारा राजा होता का? हे आबरू वाचवणारे जगातील पहिले राजे छत्रपती शिवाजीराजे ओळखले जातात. आबरू वाचवणारा राजा होता. राजा काय म्हणतो माहिती का त्या तरुणीला? काळ्या रात्री तळपत होतं तिच्या रूपाचं ऊन, आणि अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान. आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आई और बहन जी, जितने भी दिन चाहो इस महल में तुम रह सकती हो. एवढे भी दिवस राहा, इथं राहू शकता तुम्ही. ये महल आपका ही समजो. ती मुस्लिम तरुणी अंगावर शहारे आले आणि राजेंना म्हणती, राजे मी इधर नहीं रहना चाहती. मी काय विचार केला तुमच्याबद्दल, काय विचार तुम्ही आमच्याबद्दल करता राजे? असा राजा बघितला नाही. माझे पती मारले गेलेत, माझा पती तुमचा दुश्मन होता, स्वराज्याचा दुश्मन होता, पण स्त्रीचा बहुमान राजा तुम्ही केला. राज मला इथं नाही राहायचं, मुझे मक्का मदीना जाना है राजे. मक्का मदीना जाना चाहती हो? किस लिए जाना चाहती हो? राजे मैं मक्का मदीना जाऊंगी और आपके लिए कुछ मांगूंगी. राजे राजे मी मक्का मदीनाला जाईल आणि तुमच्यासाठी मागल. काय मागायचंय तुला? एक मुस्लिम तरुणी स्वराज्य संस्थापकासाठी मागते. मॉनिटरला आवाज द्या, परंतु मॉनिटर पासून समोर या. हे मुस्लिम तरुणी हे स्वराज्याच्या संस्थापकासाठी मागते. काय मागितलं? ती मुस्लिम तरुणी सांगते, राजे मैं मक्का मदीना जाऊंगी, मैं उस खुदा से, उस परवरदिगार से, उस भगवान से दरख्वास्त करूंगी, या अल्लाह, ए भगवान, या राज्यात, या देशात
नवे नवे देवा, या संपूर्ण जगात जेवढ्याही स्त्रिया गर्भवती असतील ना, त्या प्रत्येक स्त्रीच्या पोटी असाच एक शिवराय जन्माला घाल. काय मागितलं गड्या? हे स्वराज्य सजू बनाई राहिलाही या रणरागिणींनी ताकद दिलेली आहे. मासाहेब जिजाऊंनी उभा केलाय शिवबा. हा महाराष्ट्र काय कुणा एकाचा नाही, आयऱ्या गैऱ्याचा नाही. महाराष्ट्र 18 पगड जातीन 12 बोलूत्यात रांचा आहे. सगळ्यांचा महाराष्ट्र हा. सगळ्यांनी महाराष्ट्र उभा केलाय. मी काय सांगितलं? हे थोडा इको कमी करा. इथं खरंच बसले नसते तुम्ही. काय हाल 19 फेब्रुवारीला माझ्या पोटात माझ्या टाचा दुखायला लागल्यावर आता कंबाळ दुखायला लागले की तुम्ही म्हणता याला आहे का नाही कीर्तन? किती वेळ पार लावले? नाही हे माझा घरचा कार्यक्रम असले का मी थोडा वेळ दिलाय गड्या. काय निर्माण झालं स्वराज्य? थोडं कमी करा म्युझिकचा. हा बस. काय उभं राहिलं स्वराज्य? 19 फेब्रुवारीला संदीप महाराज सकाळी 4:30 वाजता घरातून बाहेर निघालो. महाराजांची जयंती. आनंद वाटला त्या दिवसाला. 2 चरित्र पाहणं वाचून निघालो. म्हणलं महाराज आज तुमच्या चरित्राचा विचार महाराष्ट्रभर पोचवायला चाललोय. पण जाताना काही मावळे बुलेटवर दिसले. असा भगवा लावलाय बुलेटला. स्वतःच्या पैशाचं पेट्रोल नाही, दुसऱ्याच्या पैशाने टाकले आणि फुल जिंगाट असे कट मारून निघाल्यात. खरंच माझ्या राजाची जयंती साजरी होती का बघा. आता कधी डीजेवर नाचणारे मावळे समोर दिसते. मला वाटलं आई त्यांच्याबरोबर जाऊन नाचावंसं. मी बी भावनाधीन झालो. मी चालकाला म्हणलो गाडी थांबव गड्या. मला बी नाचायची इच्छा झाली. माझ्या राजाची जयंती आहे म्हणजे आमच्या हिंदुत्वाची दिवाळी आहे. लक्षात घ्या, हिंदुत्वाची दिवाळी आहे. प्रभू रामचंद्र हे हिंदुत्व म्हणजे हे विश्वची माझे घर. हिंदुत्व म्हणजे हे वसुदैव कुटुंबकम, एका छत्राखाली सगळी येणं म्हणजेच हिंदुत्व आहे. जाती धर्माचा जिथं विचार स्पर्श करत नाही ना, ते हिंदुत्व आहे. ते हिंदुत्व खरं कळलं पाहिजे हो. आता आम्ही मुस्लिम नाव आहे आमच्या समोर, पण पुढे हिंदू आहे ना, कारण आम्ही हिंदुस्थानातले आहेत. लक्षात घ्या, या मातीतले आहेत. हे आम्ही कुठल्या जातीत जन्माला आलो माहिती नाही, पण आम्ही कुठल्या जातीत जन्माला आलो माहिती नाही, पण आम्ही महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो ना, ही गोष्ट आमच्यासाठी लय महत्वाची, लय महत्वाची. आमचा मुस्लिम समाज आहे इथं बहुतांश. त्यांना सांगतो भाई लय प्रचंड संघर्षाने हा तुमचा भाऊ येतो उभा आहे. लय प्रचंड संघर्षाने सगळं येतो. आम्हाला येत नसेल का? हमको मजहब नहीं मालूम क्या? मजहब सिखाता नहीं बैर करना, वो आपस में प्यार देना मजहब सिखाता है. लोकांना जोडणं हे मजहब सांगतो. जात सांगते काय आपल्याला? मग ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. कोणत्याही प्रकारचा लाभांश डोळ्यासमोर न ठेवता निर्लोभ प्रेम करणारी जगाच्या पाठीवर एक जात, आणि ती माणुसकीची. लक्षात घ्या, त्याच्या पलीकडे जातच नाही हो. लोक आम्हाला कधी विचारलं ना, आम्हाला वाईट वाटतं गड्या या गोष्टीचं. एवढं सोपं नाही बाबा. इथपर्यंत आलो ना, माझी 3री पिढी आहे. माझे आजोबा माझे वडील कीर्तनकार आहेत, आणि तुमच्या समोर मी तो उभा आहे. ह्याचा मला आनंद का वाटतो सांगायला माहिती आहे का? ह्याच्यासाठी लई संघर्ष करावा लागतो आयुष्यात. माझा संघर्ष सांगायला उभा नाही, इथं लेकरांनी संघर्ष करावा म्हणून कीर्तन सुरू झालं. आता काय उभं राहिलं ऐश्वर्य? काय होतं जीवनात? काय महाराजांनी उभं केलं? आणि मग त्या डीजेच्या तालावर नाचणारे मावळे त्यांच्या बाजूला जाऊन उभा राहिलो, आणि त्याच्या बाजूला कळलं हे 90 जिंगाटी, आणि म्हणून हे नाचते. असा होतोय माझा राजा. राजाचं वरतून बांबू घेऊन आले ना, अशी बांबूने हाणतेनी असली. काही समाजाच्या कामाची नाही. तो एखादी चालणारी स्त्री चालली की काहीतरी कमेंट करणार. अरे असा होता होय राजा. हा, नुसती दाढी राजागत वाढू नका रे. राजाचे विचार बी आत्मसात करा ना. असं बुलेटवर बसता, माव्याच्या पुढे काय चघळता. हा, महाराज तळमळीने बोलतो. अहो कसा महाराष्ट्र उभा राहिला. मी ज्या पुण्याकडून येतो ना, तिथं कोंढाणा किल्ला आहे, सिंहगड, तिकडं पन्हाळा आहे, पलीकडं बलिदान दिलं या माणसांनी. इथं ते सिंहगडावर लोक भजी खायला जातात. आता रविवारची सुट्टी, एकदम वेल एज्युकेटेड लोक आहेत, शिकलेली. त्यांना वाटते गड्या लेकरा बाळांची सुट्टी कशी सेलिब्रेट करायची, पण लेकरा बाळांना गाडीत टाकतात आणि रविवारची भजी खायला जातात सिंहगडावर. अरे येडपटा भजी खायला जायचं गडे होती. हे शूटिंग चालू आहे, मग डरता बिरता नाही किसको. मी हैदराबादमध्ये जाऊन अफजल खान फाडतो. मी माया माती, ते लक्षात घ्या, माती ते मी माया. बरं, अफजल खान बी एक ट्विस्ट आहे. ते अफजल खान सांगितलं की लोकांनी लगेच त्याला मुसलमानाची जात चिटकवली, की म्हणले मुसलमानाचा होता. म्हणजे मुसलमानाचा होता म्हणजे महाराष्ट्रातला मुसलमान तुम्ही बदनाम केला. ते अफजल खान मुसलमानाचा होता, ती जात मारली नव्हती. ज्यांनी माता भगिनीवर वाईट नजर टाकली ती अफजली प्रवृत्ती राजांनी मारली होती. लक्षात घ्या, जातीचा काय संबंध इथं?
अनेकांनी मला याच्यावर लय धडकावून विचारलं बरं का बाबा, सुनील मामा मी डरताच नाही, मी धर्मावर परखड बोलतो. माझ्या आईला मी सांगून आलो बापाला, तुमचं जर पोरग गेलं आणि परत घरी नाही ना आलं, धर्मासाठी गेलं म्हणून सोडून द्या, मग सोडून द्या धर्मासाठी. नमाजीची टोपी घालून आमच्या सोबत असणारा हा मुस्लिम समाज आणि हिंदू समाज बांधव आहे एकमेकांचा. मग हिंदू असो किंवा मुस्लिम असो, ज्याच्या डोक्यात जिहाद आहे तो दुश्मनच आहे, लक्षात घ्या. ज्याच्या डोक्यात जिहाद आहे लक्षात घ्या, कुणी का असा. हे सांगायचं तात्पर्य एवढे, हे तळमळीनी हे चीड येऊन का सांगतोय गड्या, हे हृदयातून का सांगतोय. खरंच ऐके काय होतं माहिती का, या दंगली होतच नाहीत. दंगली करणारी वेगळी माणसं असतात, ती काठ्यान दगडी आधी आणून ठेवतात तिथं त्या मॉबमध्ये, आणि बरोबर कुठेतरी ठिणगी लावतात आणि माणसं जातात निघून. आणि आपण आपल्यात मांडत बसतोय एकमेका, आपण आपल्याला काटे आणतोय, आपण आपली एकमेकाची डोकी फोडतोय. अरे कधी सुधारायचं गणित. राजकारण्यांनी राजकारणासाठी आमच्या जातीचा वापर करून घेतला आणि आम्ही बी त्यांना जातीचा वापर करून दिला. आम्ही समाज सुधारक वाटून घेतले. कुणी म्हणावं शिवाजी महाराज आमचे, कुणी म्हणावे संत सावता महाराज आमचे, हे कुणी म्हणावं सेना महाराज आमचे. म्हणजे प्रत्येकाने प्रत्येक समाज सुधारक त्याच्या त्याच्या वाटेला वाटून त्याच्या त्याच्या हितासाठी वाटून घेतले. पण ते काय त्यांच्यासाठी आले का, त्या मनुष्य जातीसाठी, हे उद्धाराया जड आणि जीवांचा उद्धार करण्यासाठी माणसं आली. माझं कीर्तन समजून घ्या गाड्या, शेवटाला आले हे कीर्तन. हे सांगताना तळमळ वाटते. हे सांगतलं कशासाठी सांगतो तुम्हाला. मग ती 19 फेब्रुवारी जयंती साजरी झाली ना, लोक मला म्हणतात महाराज 19 फेब्रुवारी, आता परत 28 मार्चला जयंती आली. किती वेळा छत्रपती शिवाजीराजांची जयंती साजरी होती, किती वेळा राजे जन्माला आले. म्हणलं महाराजांची जयंती वर्षातील 365 दिवस जरी साजरी झाली ना, तरी त्यांचे असणारे उपकार कमी होणार नाहीत. इतकं जबरदस्त काम महाराजांनी केलं. आई मी तुम्हाला खोटं सांगत नाही राव, खरंच आपण इथं बसतो नसतो राव. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही, कुतुबशाही ही लई जबरदस्त माणसं होती. ही स्वतःच्या बायका मारून इथं महाराष्ट्रात आली होती. नरडी मारली होती बायकाची. अफजल खानाने 65 बायका मारलेल्या त्याच्या. मग ते स्वतःच्या बायका मारून आल्या म्हणे, महाराष्ट्रातल्या स्त्रियांचं काय हालत करणारी माणसं. महासाहेबची जाऊ म्हणते मनगड धरलं शोभाचं, शोभा तुला महाराष्ट्र दाखवून आणते चल आज. हे का सांगितलं, सिंहगड किल्ला तुम्हाला कोण आणा, तो काय भजी खायला जायचा गड नाही. संदीप महाराज आज बी त्या मातीत उभं राहिलं ना, त्या मातीतून तानाजी मालुसरेंचा ओरडण्याचा आवाज येतो. त्या माती अशी हातात घेतली ना, त्या रक्तात नाहलेला माझा ताना त्या मातीतून दिसतो. तो सांगत होता, राज तुमचा ताना मरायच्या आधी एकदा मिठी मारायला यावं. राजा शब्द देतो, गवताची गंज पेटवतो, कोंढाण्यावर भगवा फडकवतो आणि उदय भानाला उभा फाडतो आणि मग ताना देहातला प्राण सोडतो. इसको कमिटमेंट बोलते मायबाप. शब्द दिला, शब्दाला जागणारी तत्वनिष्ठ, एकनिष्ठ आणि विलक्षण प्रेम करणारी मातीवर माणसं होती. नुसती मातीत नाही गेली, मातीसाठी गेली ती माणसं, मातीसाठी गेली ती. अहो खरंच आई डोळे भरून येतात राव सांगताना. असे वार झाले असतील, अशा रक्ताच्या चिळकांड्या उडल्या असतील, एवढी जखम झाली की आई सहन होत नाही राव. कधी गॅस जवळ बसतो, कधी स्वयंपाक करताना वेळीने कापलं, सुरीने कापलं की आपल्याला ते बोट धरून बसतो आपण 2 दिवस. अरे आमच्या माणसाच्या अंगावर जखमा करून मिठाचं पाणी वतलंय राव. हे उगाच आपण इथं उभेत का कीर्तन चाललीत काही, मिठाचं पाणी वरतून वतलंय. आता पाण्यातून मासा बाहेर काढावा ना अशी तड फाडलीत आमची माणसं आणि वरतून वार केलेत हे दुश्मनांनी आमच्यावर. नाही सांगायचे का महाराज आम्ही, नाही सांगायचं का शिवचरित्र आम्ही कीर्तनात, नाही सांगायचं का आमचा सर्जा संभाजी कीर्तनात. वाघ होती माणसं, वाघ. अशी माणसं परत होणे नाहीत. शोभा अरे खरंच तानाजी मालुसरेंचा इतिहास लय जबरदस्त कडे. तसा मावळाच होणे नाही. स्वतःच्या पोराचं लग्न सोडून गेला हो. राजा सांगतात, अरे तुझ्या रायबाचं लग्न आहे. राजे अरे होईल की माझ्या रायबाचं लग्न, पण आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. काही शब्द राजाच्या हृदयाला विडून गेले. राजा म्हणतो, ताना तुझ्यासारखा मावळा नाही बघितला रे. हो बाबा विशाल बाबा असा ओढून आला ताना बरं का महाराज. आणि राजाला मिठी मारली. राजाने इडा दिलता आणि तानाजी मालुसरे काय म्हणतो माहिती का राजाला, राज गडावर गेलो न उदय भानाला मारताना उदय भानाचा वार झाला ना, तर फक्त देहातला प्राण जायच्या आधी एकदा तुम्ही 2 हाताने मिठी मारायला या. आणि ज्या दिवशी तुम्ही छत्रपती होताल ना राज, हे प्राण होता, सखा होता, जवळचा. अशा आयुष्यात माणसं कमवता आली पाहिजेत. जवळचा प्राण होता. एखाद्या आयुष्यातला मित्रातला मित्र गेला ना आणि मग कळतं दुःख काय असतं. एखाद्याच्या जीवनातला सहचारणी गेला ना आणि मग कळतं दुःख काय असतं. प्राण होता, प्राण राजाचा ताना, तानाच्या हृदयातला प्राण राजा होता.
मासाहेब जिजाऊंसाठी दोघही सारखेच होते. एक एक माणूस हंबीराव मोहिते, बाजीप्रभू देशपांडे, संभाजी कावजी कोंढाळकर, जीवा महाला, शिवा काशीत कितीतरी उदाहरणं देवीत. या मातीसाठी गेली नाही माणसं. काय जबरदस्त बलिदान होतं तानाचं. अहो जवळचा होता, असा जिवलग होता, सखा होता. राजा म्हणते ताना तुला का जाऊन देत नाही माहिती का? अरे तू गेल्यानंतर तुझी लय आठवणीन रे बाबा. अरे तू तुझ्या देहावर माझ्या देहावरचं वार तू तुझा देह समोर टाकला रे. हे वतन जहागीर काहीच नाही घेतली रे बाबा, काहीच नाही घेतली. ताना अरे म्हणून वाटतं रे. हे काय म्हणले माहिती का तानाजी मालुसरे? राज अरे खरं सांगू का तुम्हाला, खरं सांगू का राज तुम्हाला? एक गोष्ट सांगतो, ज्या दिवशी तुम्ही छत्रपती होताल ना राज, ज्या दिवशी तुम्ही छत्रपती होताल ना राज, त्या दिवशी आदिल, मुघल, निजाम हे कुतुब सगळे झुकले असतील तुमच्या समोर. असे हितो उभे असतील खांबाला लागून. ते 32 मनाचं सिंहासन तुमच्यासाठी उभं असेल. आणि राजा त्या दिवशी तुम्ही सिंहासनाकडे जाताल ना, तुमचा ताण हाजी जिवंत नसेल, पण एकदा जायच्या आधी आणि सिंहासनावर बसायच्या आधी तुमच्या तानाची आठवण काढताल करायचं. तुमच्या तानाने काय बलिदान दिलं एकदा डोळ्यासमोर आणावं. हे आई अशी मिठी मारली राव राजाने तानाला, सोडत नव्हता मिठी. स्वराज्याचा राजा पण ढासा रडत होता. तुम्हाला वाटतं ना महाराज माझ्या डोळ्यात का पाणी आलं? याचं कारण आहे, असा महाराष्ट्र मनगटाला धरून दाखवला होता शोभाला. शोभा आज तुला महाराष्ट्र दाखवते, चल. आई साहेब जिजाऊ म्हणतात तुला खरा महाराष्ट्र दाखवते. सांग शोभा, अरे कुठेही रयत? आई माफ कर ग मला. अरे माफी नको मागूस, सांग रयत कुठे? आई रयत हवालदिल झाली ग. अरे शोभा आपला शेतकरी कुठे? अरे पेरणी नाही केली तर पीक नाही उगवणार रे बाबा. आई खरं सांगू का, शेतकरी हवालदिल झाला, डोंगर दऱ्यातलं पुन बसलाय. शोभा अजून एक प्रश्न विचारते, तुझ्या आईच्या अधिकाराने विचारते. सांग ना शोभा, या महाराष्ट्रातली स्त्री सुरक्षित आहे का रे? राजा म्हणतो आई तुझे चरणस्पर्श करतो, माफी मागतो, पण हृदयाला भिडणारा प्रश्न विचारू नकोस रे. अरे शोभा तुझ्या मनात असं वादळ पेटत नाही का रे? अरे तुला वाटत नाही का अशी मनगडातली ताकद अशी उभारी घेत नाही का तुझ्या? अरे सांग, या महाराष्ट्रातली माता भगिनी सुरक्षित आहे का? राजा म्हणतात आई काय झालं आज तुला? अरे काही नाही झालं, सांग, तुझ्याकडून ऐकायचंय. शिवा म्हणला मला माफ कर आई. हे मासाहेब जिजाऊने ती स्त्री दाखवली जी धारातीर्थी पडली होती, जिच्या डोक्यापासून नाकापर्यंत अशी सोडली होती, वरबाडून खाल्ली होती सैतानाने. हिला हातपाय काढून टाकले होते आणि 2 वर्षाचं लेकरू असं पोटावर बसलं होतं रडत. ते म्हणत होतं माय मला दूध प्यायचंय ग, लय भूक लागली. शोभा अरे त्या लेकराला भूक लागली रे. अरे तिचं डोळे उघडे तर त्याला वाटतंय डोळं उघड नाही शोभा, त्याचं डोळं काढल्यात तिचं रे, डोळं काढल्यात तिने ह्या सैतानाने तिचं. त्या पोराला वाटते माझी आई जिवंत आहे. अरे बघ रे हलून एकदा जिवंत आहे का? शोभाला लय वाईट वाटलं. राजा घे ना त्या पोराला कडवार. अरे अशा अनेक लेकरे जे अनाथ झाली रे, अशा अनेक स्त्रिया आहेत या माता भगिनी, अरे ज्यांना वरबडून खाल्लं रे या सैतानाने. अरे तुझ्या मनात का नाही वादळ पेटणार? सजनाव खरंच लय भयंकर हे काम होतं बरं का, लय भयंकर होतं. हे शिवचरित्र वाचताना महाराज डोळ्यातलं पाणी पडतो पानावर. खरंच हृदयातून सांगतो, खरंच हे जर माणसं नसते, महापुरुष नसते ना, आम्ही इथं खरंच बसलो नसतो आज कीर्तनाला. आमची कीर्तनं झाली नसती आज खरंच. आणि मंदिराने मस्जिद उभा करणारा राजा होता हा, कोणा एकाचा राजा नव्हता. हा मदारी मेहतरला प्रेम देणारा राजा होता. मदारी मेहतर राजासाठी जीव देणारा मदारी मेहतर मुस्लिम समाजाचा होता. त्या राजाने त्या लेकराला 2 वर्षाची आई असं कडव घेतलं आणि अशी कडकडून मिठी मारली. ते लेकरू सांगत होतं राज माझ्यासारखं एक लेकरू नाही, असे अनेक लेकर आहेत, पण आता या लेकराचं मायबाप राज तुम्ही बना. ही जी आई गेली ना माझी, अशा अनेक जणांच्या आया जातील हो. ही लोक वरबाडून खातील. हे दुधाचा अभिषेक करून शपथ घेणारे लय असतील, पण रक्ताचा अभिषेक करत स्वराज्याची शपथ घेणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजीराजे भोसले. शेवटचं 1 मिनिट घेतो आता. लय लांबले कीर्तन चाली बी असते मला वाटते 2. 1 मिनिट घेतो बाबा, झालं सोडतो आता. परत आलो तर धर्मवीर शंभूराजा सांगेन 60 सेकंदात घेतो. शेवटच्या 10 सेकंदात अफजल खान फाडतो, निघून जातो. खरंच आहो, बाप नुसता बाप भयंकर नव्हता, शंभूराजा विलय भयंकर होता. आता नाही सांगणार बरं, ज्यावेळेस पुन्हा येईल त्यावेळेस शंभूराजे सांगेल. असा शौर्यवीर शंभूराजा उभा राहायचा ना,
काय होते माहिती का, आपण टीव्ही बघत बसतो ना, सकाळचे 3 वाजले तरी कंटाळा येत नाही आपल्याला, पण कीर्तनात लगी कंटाळा येतो. कीर्तनात लोक गाड्याला बघायला सुरुवात करतात. मला माहिती आहे तुमचे पाय दुखत असतील, पण माझे पाय नाही दुखत का तवा. 4-4 वाजेपर्यंत रिमोट घेऊन बसतो आपण. कंटाळा नाहीत लोकांना काल्पनिक गोष्टी बघायला, पण खरा इतिहास बघायला असं पोटात दुखतं. आपली माणसं होती. आई तुम्हाला माहिती का, शंभू राजा ज्याचा बाप सिंह होता ना, त्याचा बाप सिंह होता ना, त्याचा पोरगा छावा होता, सर्जा संभाजी छावा होता. असा औरंगजेबाच्या दरबारात उभा होता ना, एवढा बी हल्ला नाही. बापाचा अपमान झाला, शिवाजी महाराजांचा अपमान झाला, आणि शंभू राजा उभा होता डोळे गाठकून. औरंगजेब सांगतो, अरे हे महाराष्ट्रातले लय भयानक आहे, अरे इसके आंखें देखो, हमारे मुल्क में इस जैसा एक भी नहीं पुत्र, एक भी नहीं. खरं सांगू का, या माणसाचं तेजच या जगाच्या पाठीवर. महाराष्ट्रातली माणसं जाऊ द्यात, मुस्लिम असू हिंदू असू, जगाच्या पाठीवरती वेगळी दिसतात. आता हे पेड़ बुडे हुए, ये फल नहीं दे सकते, लेकिन इनके प्यार की छाव जरूर देगी. प्रेमाची माणसं येते. हा माणूस जाऊ द्या बरं जगाच्या पाठीवर, वेगळा दिसणार तो. शंभूराजाचं तेज असं चमकत होतं ना, आणि तो औरंगजेब सांगतो, इस जैसा पुत्र हमारे मुल्क में क्यों नहीं पैदा होता. अरे येड्या, शंभूराजा काही कुठे बी जन्माला येतो का भावलाटा. शंभूराजा जन्माला येतो महाराष्ट्राच्या मुशीत, आणि छत्रपती शिवाजी राजांच्या कुशीत. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा. ते काय असलं तेच कुठं पण नाही जन्माला येत. या मातीत ताकद आहे महाराष्ट्राच्या. आज बी सुगंध आहे बलिदानाचा या मातीत. शहाजीराजांचा त्याग आहे या मातीला. त्याग दिला या लोकांनी, संपवलंय. महाराज ज्यावेळेस शंभू चरित्र सांगतो ना, सुनील बुवा डोक्यापासून फाडला होता आपल्या शंभू राजाला, डोक्यापासून. आणि खरं सांगू का, आपली माणसं फितूर झालती. गणोजीने फितुरी केली, गणोजीनं पकडून दिला, नाही तर औरंगजेबाला गावला असता होय. आणि 240 लढाया करणारा शंभू राजा, एक युद्ध न हरणारा, गिनीज बुकात वर्ल्ड रेकॉर्डला ज्याचं नाव आहे तो सर्जा संभाजी आहे. वर्ल्ड रेकॉर्डला नाव आहे. गावला नसता, पकडला गेला नसता. कसा पकडला, गणोजी शिर्केनं फितुरी केली. गणोजी, अरे या महाराष्ट्राच्या मातीवर माया कर बाबा गणोजी. अरे सर्वस्व अर्पण केलं की आम्ही. तुला गड किल्ले पाहिजे म्हणला असता तर दिला असता नाव करून. औरंगजेबाला पकडून दिलं वैर. हे उंटावणी बांधून न्याला फरफडत. असे गड किल्ले वरतून बघत होते. रडायला येत होतं. कवी कलशला जीवाचा प्राण होता शंभूराजा. आणि डोक्यापासून आई असं तलवारीनं शरीर सोलन लचके काढले होते. तुमच्यासारखी एखादी आई यावी आणि शंभूराजाला वाटते कुणीतरी हळदी लावावी. या सैतानाने मीठ टाकलं जखमीवर. रडला शंभूराजा, डोळ्यात पाणी आलं. कवी यांनी मीठ टाकलं म्हणून नाही रडत, पण माझ्या बापाची लय आठवण येते. बापाने लई शौर्याने उभं केलं. एक सांगू का, आयुष्यात बाप लय महत्वाचं आहे. कीर्तन लांबवत नाही बरं का, आता झालेच 50 सेकंद झाले ना, मी मोजतोय की. बाप सुनील बाप लय महत्वाचा. तुम्हाला सांगू, एकदम पडद्याआड गेला ना परत येत नाही गड्या तो. तरुणांनो, तुमचा बाप जायच्या आधी एकदा मिठी मारून घ्या. तुम्हाला सांगू का, हे काही कठोर काळजाचं नाही. तुम्ही नुसती मिठी मारली ना, तुमच्या आधी रडन ते म्हातारं. त्याच्या म्हातारा शब्द वाईट नाही बरं का बाबा. ते म्हातारा नव्हताच, आमच्या तारुण्यासाठी त्यांनी तारुण्य खर्च केले म्हणून तो म्हातारा झालाय. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा. खऱ्या अर्थानं ही माणसं लई दुर्मिळ होती. गेला शंभू राजा, शेवटच्या श्वासापर्यंत लढला. आंखें निकाल दी फिर भी आंखें नहीं झुकाई. हमने हाथ काट दिए इसके, फिर भी इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने. हमने जबान काट दी इसकी, 2 लफ्ज रहम के नहीं मांगे हमारे सामने. सच में छावा है, छावा शेर का जीव निघत नव्हती. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजून धात जात सांगणारी स्वराज्याच्या छाव्याची जीव होती, बाहेर निघत नव्हती. आणि मग शंभू राजा असा होता तर बाप कसा होता. अफजल खानाला मिठीत घेतलं. 5 सेकंदाचं कीर्तन राहिलं. अफजल खानाला मिठीत घेतलं. अफजल खानाने राजाला मिठीत घेतलं. आओ राजे आओ और हमारे गले लग जाओ. राजांची मिठी अफजल खानाला, अफजल खानाची मिठी राजांना. 2 माव शरीफ पहाड़ वक्त की अफजल खानाची ताकद. आओ राजे, आखिर आ गया दख्खन का चूहा. चूहा नहीं, दख्खन का शेर, या सह्याद्रीचा वाघ. आणि एक मराठा तुझ्या भेटीला आला होता. मराठा याने महाराष्ट्रात राहणारा. जातीवाचक बोललो नाही ऐका. आणि मग असं धरलं अफजल खानानं, असं धरलं राजांनी. 2 माव शरीफ हाडे मोडली. संपला राजा. डोळ्यात पाणी आलं. आई जगदंबेला आवाज गेला. आई, अरे या सैतानाने आपली मंदिरं उद्ध्वस्त केली. यांनी तुळजापूर उद्ध्वस्त केलं, यांनी पंढरपूर उद्ध्वस्त केलं. याच्या हातून मरून देऊ नको. संपला श्वास, संपला महाराष्ट्र, संपलं सगळं. कसं होईल कुणास ठाऊक, काय होणार होतं, हे वादळ कसं रुकणार. आणि मग डोळे भरून आले राजाचे. आणि एकच मुखातून भगवा होता कमरे
बनलेला साधारण नाही. भगवा म्हणजे जान, भगवा म्हणजे शान आणि भगवा म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान. तो भगवा राजाला उभा करत होता. जगदंब 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 आणि जगदंब. सपकन कट्यारीचा सपकन वार झाला. चिलकत होते अंगाला, वाघ नक्या घेतली, सपकन अफजलच्या पोटात बसली, खपकन कोत्याला बाहेर काढला. दगा आणि दक्कन के शेर ने दगा किया. आला कृष्णाजी 9 फुटी मारली, राजाने वार केला. राजे बनणार, राजे बनणार, राजे बनणार. हे पहिलं सय्यद बनणार. आला सय्यद बनला. 9 फुटी मारली, राजाने वार केला. दानपट्टा चालवला. हे पहिलं जुवान आला. जुवा 10 फुटी मारली आणि सय्यद बनण्याचा हात वरछावर उडवला आणि इथेच कडरला होता जुवा. वाचला शिवा. प्रौढ प्रताप क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. भारत माता की. भारत माता की. भारत माता की. ज्ञानेश्वर माऊली.